जल्दी से लिए आने वाला प्रभु यीशु मसीह की अति पवित्र नाम में सब पवित्र लोगों में से देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। इस हमारी यात्रा में और एक बार मिल करके हमें प्रभु का महिमा करने के लिए अवसर दिया आणि या जीवन प्रवासामध्ये पुन्हा एकदा आपल्याला एकत्र मिळून आपला तारणारा प्रभु येशू ख्रिस्त याचा गौरव करण्याकरता प्रभूने सहाय्य केलं। आज अभी इस वक्त हमें प्रभु के वचन से कुछ प्राप्त करने का मौका है, समय है। आणि आता या वेळेला प्रभूच्या वचनापासून काय प्राप्त करण्याची वेळ आहे। जो हमेशा मैं आपको याद दिलाता है, हम जब आईना में देखता है तो मानो आईना कितना अच्छा है उसके लिए नहीं, मैं किसी प्रकार कुछ गलती में है क्या, विरूप है क्या, मेरा कमी है क्या, ये बात को देखने के लिए आईना देखता है। आणि आपण ज्या वेळेला आरशामध्ये पाहतो त्यावेळेला आरशामध्ये कुठल्या प्रकारची कमतरता आहे का नाही हे बघण्याकरता आपण आरशाकडे नाही पाहत, तर आपल्यामध्ये कुठल्या प्रकारची कमतरता आहे का नाही हे तपासण्याकरता आपण आरशामध्ये पाहतो। आज भी हम अभी प्रभु का वचन जो भी आईने के सामने अभी हम लोग बैठा है आणि आजही आपण प्रभूच्या वचन रूपी आरशा समोर बसलेलो आहोत। इसमें जो भी प्रभु का वचन जो भी आईना में हमारे जीवन में कोई कमी घटी दिखाई देता है तो तुरंत उसको मन करने का अच्छा निर्णय लेना। आणि वचन रूपी आरशा समोर जर आपण बसलेला असताना आपल्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारची कमतरता जर आपल्याला दिसली तर लगेच आपण त्याच्या संबंधाने मन परिवर्तन करायचं आहे। आज बहुत बड़ा एक धोखा वचन सुनता है पर जो वचन हमारा कमी घटी भी बताता है तो भी हमें मन करने वाला मन नहीं। आणि पुष्कळ वेळा आपल्याला होणारी फसगत अशी आहे की वचनाच्या द्वारे आपल्या जीवनाच्या चुका आपल्याला दिसल्या तरी सुद्धा आपण त्याच्या संबंधाने मन परिवर्तन करत नाही, इसलिए उनका आत्मिक जीवन में उन्नति नहीं होता आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये आत्मिक उन्नती होत नाही और उनका द्वार तक बंद हो जाता। आणि त्यांचा दरवाजा सुद्धा बंद होतो। फिर वो कितना भी खड़खड़ाएगा तो भी शायद खोलेगा नहीं। आणि मग त्यांनी दरवाजा कितीही वाजवला तरी त्यांच्याकरता तो उघडला जाणार नाही। बहुत सावधान रहना चाहिए। खूप सावध राहा। बहुत धन्यवाद। प्रभूला धन्यवाद असो। आज मैं आपको बताने जा रहा हूँ, आज मी तुम्हाला सांगायला जात आहे उसका हेडिंग रहेगा आणि त्याचा शीर्षक असा राहील, पुत्रत्व को प्राप्त करने के लिए क्या करना चाहिए। आणि पुत्रत्वाला प्राप्त करण्याकरता काय करायला पाहिजे। है ना, एक व्यक्ति परमेश्वर का पुत्र बनना ये कोई छोटी बात नहीं। आणि एक मनुष्य देवाचा पुत्र होणं ही काही लहान गोष्ट नाही। आपको मालूम है जो भी पाप करता है, पहला यूहन्ना 3:8 में लिखा है, वो शैतान का संतान है। पहिला योहान 3 अध्याय 8 वचनामध्ये लिहिलेला आहे की जो कोणी पाप करतो तो सैतानाचा पुत्र आहे। आपको मालूम है एक व्यक्ति के द्वारा पाप जगत में आया आणि एका मनुष्याच्या द्वारे पाप जगामध्ये आलो और पाप के द्वारा सब में मृत्यू फैल गया। आणि पापाच्या द्वारे सगळ्यांमध्ये मरण पसरलं। रोमियो 5:12 में लिखा है। रोम त्याचा 5 अध्याय 12 वचनामध्ये लिहिलंय। तो उस पाप आने का कारण क्या है? आणि ते पाप मनुष्याच्या जीवनामध्ये येण्याचं कारण काय आहे? है ना, शैतान ने बहकाया, आणि सैतानाने फसवलं, शैतान की धोखा में पड़ गया आणि सैतानाच्या फसगतीमध्ये फसल्या गेले। प्रभु पर विश्वास करने से बढ़कर शैतान पर विश्वास किया, आणि प्रभूवर विश्वास करण्यापेक्षा जास्त सैतानावर विश्वास केला। प्रभु को मानने से बढ़कर शैतान को माना, आणि प्रभूला स्वीकारण्यापेक्षा जास्त सैतानाचा स्वीकार केला। बहुत बड़ी बात है ना, खूप मोठी गोष्ट आहे ना। है ना। अगर हमें प्रभु पर विश्वास है तो प्रभु को मानना चाहिए। आणि प्रभूवर जर विश्वास आहे तो प्रभूला पालन करायला पाहिजे। आज भी बहुत लोग किसको मानता है वो परखना भी, आणि आजही लोक कोणाचा स्वीकार करता हे जरा पारखा, क्योंकि वो आपका विश्वास को दिखाता। कारण ते तुमच्या विश्वासाला दाखवतं। जब रोमियो 5:19 में लिखा है, रोम त्याचा 5 अध्याय त्याच्या 19 वचनामध्ये लिहिलंय, एक व्यक्ति की बात ना मानने कारण सब पापी बना। आणि एक व्यक्तीने आज्ञा न पालन केल्या कारणाने सगळे लोक पापी झाले। हो, सब लोग पापी बन गया। आणि सगळे लोक पापी झाले। है ना, रोमियो 3:23 में लिखा है, सबने पाप किया और परमेश्वर का महिमा से रहित हो गए। रोमकराचं पत्र 3 अध्याय त्याच्या 23 वचनामध्ये म्हटलेलं आहे की सगळ्यांनी पाप केले आणि देवाच्या गौरवाला अंतरले। 3:10 में बोलता है कि एक भी धर्मी नहीं। आणि रोमकराचं पत्र 3 अध्याय 10 वचनामध्ये म्हटलेलं आहे की एकही नीतिमान नाही। पाप ऐसा चलते रहेगा तो आखिर क्या होगा प्रियो? आणि अशा प्रकारे पाप जर सत्ता गाजवत असेल तर मग शेवटी काय होईल? रोमियो 6:23 में लिखा है कि पाप का मजदूरी मृत्यू है, मृत्यू। रोमकराचं पत्र 6 अध्याय त्याच्या 23 वचनामध्ये म्हटलं की पापाचं वेतन मरण आहे।
तो सभी लोगों में मृत्यु राज कर रहा था, आणि मग त्यावेळेला सर्व लोकांमध्ये मरण राज्य करत होतं. लेकिन प्रभु ने हमारे लिए एक सुसमाचार को भेजा. आणि प्रभूने आपल्याकरता एक सुवार्ता पाठवली. सुसमाचार क्या करता? आणि सुवार्ता काय करते? सुसमाचार. दूसरा तिमोथी पहला अध्याय के 10 वचन में कहता है कि सुसमाचार हमारा मृत्यु को दूर करता. आणि दुसरं तिमोथेला पत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याच्या 10 वचनामध्ये म्हटलेलं आहे की सुवार्ता आपल्याला मरणातून सोडवते. बहुत बड़ी बात है ना, आणि खूप मोठी गोष्ट आहे. है ना? क्यों? का? पहला तिमोथी 1:15 प्रभु यीशु मसीह ये दुनिया में हम पापियों का उद्धार करने के लिए आया. ये विश्वासियों के वचन जानकर विश्वास किया हुआ लोगों को पाप क्षमा मिला. आणि प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये पापी लोकांचं तारण करण्याकरता आला आणि जो कोणी याच्यावर विश्वास ठेवला त्यांना त्यांच्या पापांची क्षमा मिळाली. पहिलं तिमोथेला पत्र पहिला अध्याय आणि त्याचं 15 वचन. कितना सुंदर बात है. किती सुंदर गोष्ट आहे. आप लोग थोड़ा फास्ट जा सकता है, इसलिए मैं थोड़ा फास्ट बोल रहा हूँ. आणि थोडासा फास्ट तुम्ही स्वीकार करू शकता म्हणून मी फास्ट सांगत आहे. अभी उसका गौरव का बात पर आ गया, थोड़ा स्लो जाएगा. आणि आता त्याच्या गौरवाच्या गोष्टीवर आलो, जरा स्लो जाऊ. मतलब पुत्रत्व को प्राप्त करने का 2 विधि है. पुत्रत्व को प्राप्त करने का 2 विधि. आणि पुत्रत्वाला प्राप्त करण्याचे 2 विधी आहे. वो एक जन्म की द्वारा आणि पहिलं म्हणजे जन्माच्या द्वारे और दूसरा लेपालक होकर के लेपालकपन करने के द्वारा या लेपालक. आणि दुसरं म्हणजे दत्तक घेतल्याद्वारे. हिंदी में भी ऐसा होगा. लेपालक या दत्तक नहीं, लेपालक. ओके आप लोग को समझना चाहिए. ये 2 प्रकार हम संतान भेज सकते हैं. आणि 2 प्रकारे आपण परमेश्वराचे पुत्र होऊ शकतो. पहिलं म्हणजे जन्माच्या द्वारे आणि दुसरं म्हणजे आपल्याला दत्तक घेतल्याच्या द्वारे. अभी ये दोनों अनुभव उदार पाए हुए एक व्यक्ति में है. आणि हे दोन्ही अनुभव एक तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीमध्ये आहे. एक हमारा नया जन्म हुआ आणि पहिलं म्हणजे आपला नवा जन्म झाला और दूसरा प्रभु ने हमें लेपालक होकर के लिया. आणि दुसरं म्हणजे प्रभूने आपल्याला दत्तक म्हणून घेतलं. ये पुत्रत्व को प्राप्त किया करके जो समझता है उनके जीवन में होना चाहिए. आणि मी पुत्रत्वाला प्राप्त केलं आहे असं ज्याला कोणाला वाटतं त्याच्या जीवनामध्ये हे दोन्ही अनुभव असले पाहिजे. मैं आपको आज बहुत सिंपल एक मैसेज दे रहा हूँ. बहुत सिंपल, मतलब साधारण लोगों को भी समझने लायक इतना हल्का का एक संदेश है, परंतु ये बात बहुत गहरा बात है. आणि एक साधारण सर्वांना समजेल अशा प्रकारे आजचा संदेश आहे, पण तो खूप गौरवयुक्त आहे. आपको मालूम है जन्म, ये जो नया जन्म बिना वो परमेश्वर के राज्य में जा ही नहीं सकता. आणि एक मनुष्य नवा जन्माच्या खेरीज परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. ये आपको प्रभु यीशु मसीह ने निकोदेमुस का साथ का बातचीत में आपको अच्छी तरह मालूम. आणि मग ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त निकोदेमुसशी बोलत होता त्याच्याशी बोलण्याचा जो संदर्भ आहे तो तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. मैं उसमें से भी शॉर्ट रीडिंग में जाएगा. यूहन्ना 3 अध्याय का 5 वचन. आणि योहान त्याचा 3 अध्याय 5 आणि 6 वचन. उसने उत्तर दिया, मैं तुझे सच सच कहता हूँ, जब तक कोई मनुष्य जल और आत्मा से न जन्मे तो वह परमेश्वर के राज्य में प्रवेश नहीं कर सकता. क्योंकि जो शरीर से जन्मा है वह शरीर है और जो आत्मा से जन्मा है वह आत्मा है. देखिए यहाँ पर प्रभु ने बहुत साफ शब्दों में कहा, जब तक एक व्यक्ति जल और आत्मा से नया जन्म नहीं पाएगा तो वो परमेश्वर का राज्य में प्रवेश कर ही नहीं सकता. आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने एकदम स्पष्ट सांगितलं, जोपर्यंत एक मनुष्य पाणी आणि आत्म्याच्या द्वारे नवा जन्म प्राप्त करत नाही तोपर्यंत तो परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. प्रियो, यहाँ पर बैठा हुआ हरेक मुझे सुनने वाला हरेक लोग ये बात को परख कर जानना है कि मेरा इस रीति में नया जन्म हुआ है क्या. आणि या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाने या गोष्टीला जाणायचं आहे की माझा नवा जन्म झालेला आहे का. है ना? ये प्रभु की ओर से है. आणि हा प्रभूच्या द्वारे आहे. ये आत्मा के द्वारा है. आणि हे आत्म्याच्या द्वारे आहे. है ना? एफेसियों का पत्री उसकी पहला अध्याय उसका 13 वचन. इफिस्कराचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याचं 13 वचन. और उसी में तुम पर भी, जब तुमने सत्य का वचन सुना, जो तुम्हारे उद्धार का सुसमाचार है. देखो, तुम परमेश्वर की वचन सुना और उस उद्धार का सुसमाचार पर जो विश्वास किया उसको नया जन्म मिला. आणि मग ज्याने देवाचं वचन ऐकलं आणि त्या तारणाच्या सुवार्तेवर जो कोणी विश्वास ठेवला त्याचा नवा जन्म झाला. प्रियो, ये कोई भी व्यक्ति मतलब स्वप्न देख करके नया जन्म पाने वाला बात है नहीं. आणि कोणी स्वप्न पाहिलं आणि त्याचा नवा जन्म झाला असं नाहीये. नया जन्म कैसे होता है करके
क्लियर जानना है प्रियो, आणि नवा जन्म कसा होता एकदम स्पष्ट रीतीने जाणायचंय. है ना. आज भी उद्धार का बारे में बहुत लोगों को पक्का निर्णय नहीं. आजही तारणा संबंधाने पुष्कळ लोकांना दृढ असा निर्णय नाही. अभी यहाँ पर जो ध्यान से वचन सुनेगा उनमें प्रभू ये काम कर सकता है. आणि या ठिकाणी जे लक्षपूर्वक वचन ऐकतात त्यांच्यामध्ये प्रभू हे कार्य करू शकतो. जिन्होंने अभी तक उद्धार नहीं पाया. आणि ज्यांचं अजून तारण झालं नाही. प्रियो, जो उद्धार नहीं पाया वो उद्धार पालो प्रियो. आणि प्रियांनो, ज्यांचं तारण झालेलं नाहीये त्यांनी तारण प्राप्त करा प्रियांनो. आपने डुबकी लिया एक ही नहीं मतलब आणि तुम्ही पाण्यामध्ये डुबले का नाही याला काही अर्थ नाही. आपका उद्धार हुआ है क्या? तुमचं तारण झालेलं आहे का? आपका नया जन्म हुआ है क्या? तुमचा नवा जन्म झालेला आहे का? जब तक नया जन्म नहीं हुआ आपको परमेश्वर का घर के साथ या परमेश्वर के साथ कोई संबंध नहीं है. आणि जोपर्यंत तुमचा नवा जन्म झाला नाही तोपर्यंत परमेश्वराच्या घराण्यासोबत परमेश्वरासोबत तुमचा काही संबंध नाही. जब याकूब उसका पहला अध्याय का 18 वचन, याकूब त्याचा पहिला अध्याय आणि त्याचं 18 वचन, उसने अपनी ही इच्छा से हमें सत्य के वचन के द्वारा उत्पन्न किया. देखिए अपनी ही इच्छा से सत्य की वचन की द्वारा हमें उत्पन्न किया बोलेगा तो हमें नया जन्म दिया. आणि त्याने आपल्या सर्व इच्छेने सत्याच्या वचनाच्या द्वारे आपला नवा जन्म दिला. बहुत बड़ी बात है प्रियो. आणि खूप मोठी गोष्ट आहे. प्रभु की सत्य वचन आने के समय में एक पापी का दिल चिकना चौर बन जाता. आणि देवाचं सत्य वचन ज्या वेळेला एक पापी व्यक्तीकडे येतं त्यावेळेला त्याचं हृदय जे आहे ते छेदून जातं. उसको नए जन्म का महत्व वो वचन से प्रकट होता. आणि नवा जन्माचं जे महत्व आहे त्याला त्या वचनाच्या द्वारे प्रगट होतं. तब वो एकदम चिल्लाता है, आणि मग तो एकदम ओरडून असं म्हणतो, मुझे क्या करना चाहिए. आता मला काय करायला पाहिजे. तो उस समय में उनको समझाता है कि प्रभु यीशु मसीह तेरे लिए मरा. आणि मग त्यावेळेला त्यांना समजून सांगितलं जातं की प्रभू येशू ख्रिस्त तुझ्याकरता मेला. वो तेरे लिए मर करके गाला जा करके जी उड़ करके आज स्वर्ग में है. आणि तुझ्याकरता तो मेला, पुरल्या गेलं आणि पुन्हा जिवंत होणं असतो स्वर्गामध्ये आहे. प्रभु यीशु ने तेरी पाप की सजा उठाया. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने तुझ्या पापाचं वेतन उचललं. आज ये सच्चाई पर तू विश्वास करेगा और प्रभु यीशु मसीह को अपना प्रभु मान करके अपना दिल में ग्रहण करेगा, तेरा उद्धार हो जाएगा. आणि आज या सत्याचा जर तू विश्वास केला आणि येशू ख्रिस्ताला प्रभू मानून आपल्या हृदयामध्ये जर स्वीकारलं तर तुझं तारण होईल. ये बात जब सुनने वाला व्यक्ति पाप का ज्ञान आकर के टूट फूट कर रोएगा. आणि मग ज्या वेळेला ही गोष्ट ऐकतो आणि मग त्याच्यावर तो विश्वास ठेवून एकदम ढाय मोकळून तो रडतो. है ना. हमें ये बात को जानना है कि एक व्यक्ति जो उद्धार पाया कहता है सच में वचन सुन करके उद्धार पाया क्या. आणि एक व्यक्ती म्हणतो की माझं तारण झालंय, तो खरोखर त्याने वचन ऐकून त्याचा स्वीकार करून त्याचं तारण झालेलं आहे का. क्योंकि उद्धार पाने की व्यवस्था दिल और आत्मा की द्वारा नया जन्म पाना ही है. आणि तारण प्राप्त करण्याची जी व्यवस्था आहे ते म्हणजे पाणी आणि आत्मा याच्या द्वारेच आहे. आपको मालूम है कि कई बार कई जगह पर जाने के टाइम पर मैंने ऐसा तो बहुत से गवाही सुना है. आणि पुष्कळ ठिकाणी गेल्यानंतर मी अशा पुष्कळ साक्ष ऐकलेल्या आहेत. है ना. कुछ दिन पहले मैं आपको बताया था एक पास्टर भी हमारे घर में आया. वो क्यों मतलब विश्वास किया कि उनका घर में उनका माँ बीमार था. कोई एक पास्टर आया, उनके लिए प्रार्थना किया, वो चंगा हो गया, तो मतलब सभी लोग भी बपतिस्मा लिया. आणि मागील दिवसामध्ये एक पास्टर माझ्या घरी आले होते. त्यांनी का विश्वास केला होता की त्यांची आई आजारी होती. त्यावेळेला एक पास्टर आले, त्यांच्याकरता प्रार्थना केली, त्यांची आई बरी झाली म्हणून ते विश्वासात आले. प्रियो, उनको नया जन्म का अनुभव नहीं. त्यांना नवा जन्माचा अनुभव नाही. वो लोग कभी भी बना नहीं रह सकता. आणि ते कधीही विश्वासामध्ये स्थिर राहू शकत नाही. उनको प्रभु के साथ का प्रभु के घर में कुछ भी नाता नहीं प्रियो. आणि प्रभू सोबत त्यांचे कुठलेही संबंध राहिलेला नाही. अच्छी तरह परखोगे. चांगल्या प्रकारे पारखा प्रियांनो. आप जब प्रभु में विश्वास करके नया जन्म पाया उस समय में आप एक नया सृष्टि बनाए क्या. आणि प्रभूवर विश्वास करून ज्या वेळेला तुमचा नवा जन्म झाला त्यावेळेला तुम्ही एक नवीन उत्पत्ती झालेले आहात का. आपका जीवन बदल गया करके आपको यकीन है क्या. तुमचं जीवन बदललं हा तुम्हाला विश्वास आहे का. आपको मालूम है, मुझे मालूम है अपने पास ऐसे कई लोग आता है. वो लोग मतलब उधार पाने से बढ़कर के हमको बपतिस्मा दे दो बोल करके आता है. आणि आमच्याकडे पुष्कळ लोक असे येतात तारण प्राप्त करण्याच्या ऐवजी ते म्हणतात की आम्हाला बाप्तिस्मा द्या. कारण क्या है. कारण काय. क्योंकि उसको उस मंडली से शादी करना है. कारण त्या मंडळीच्या एका व्यक्तीसोबत त्याला लग्न करायचंय. कितना धोखा है प्रियो. आणि केवढी मोठी फसगत आहे. मतलब शादी के लिए बपतिस्मा लेता आणि लग्नाकरता बाप्तिस्मा घेतात. है, दुनिया को कुछ मतलब के लिए बपतिस्मा लेता. आणि जगाच्या कुठल्या स्वार्थाकरता बाप्तिस्मा घेतात. प्रियो, हाँ, हजारों बार बपतिस्मा लेगा तो भी कोई फायदा नहीं. फ्रेंडो, हजारो वेळा तुम्ही बाप्तिस्मा घेतला तरी उपयोग नाही. है ना. दूसरा कोरिन्थी 5:17 के अनुसार यदि जो कोई मसीह यीशु में है
या जिसका उद्धार हुआ वो एक नया सृष्टि है, पुराना बातें बीत गया, सारे बात नया बन गया. आणि दुसरे करंथीकराचं पत्र त्याचा 5 अध्याय त्याच्या 17 वचनाच्या अनुसार जो कोणी ख्रिस्त येशू मध्ये आहे तो एक नवीन उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेलं, बघा आता सर्व काही नवीन झालेलं आहे. प्रियो, हमने नया जन्म पाया है तो हमारा उद्धार हुआ है तो मुझे एक नया सृष्टि बना है कि नहीं, ये बात को परख रहे हो. मित्रांनो, आपलं जर तारण झालेलं आहे तर मी एक नवीन उत्पत्ती झालेलो आहे का नाही हे जरा पारखून बघा. है ना. कुरिन्थ मंडली को पौलुस बोलता है पहला कुरिन्थी 4 अध्याय के 15 वचन में, मैंने तुझे सुसमाचार के द्वारा नया जन्म दिया. आणि पहिले करंथीकराचं पत्र त्याच्या 4 अध्याय त्याच्या 15 वचनामध्ये प्रेषित पौल करंथीकराच्या मंडळीला म्हणतोय की सुवार्तेच्या द्वारे मी तुम्हाला नवा जन्म दिला. प्रियो, जब आप ये सुसमाचार सुनते हैं, मित्रांनो, ज्या वेळेला ही सुवार्ता तुम्ही ऐकतात, जो भी प्रभु यीशु मसीह मेरे लिए ये दुनिया में आकर मेरे लिए मरा, ये विश्वास करेगा तो आणि जो कोणी या गोष्टीवर विश्वास ठेवेल की प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आणि माझ्याकरता मेला, उसको नया जन्म का अनुभव मिलेगा. त्याला नवा जन्माचा अनुभव भेटेल. है ना. गलातियों 3 अध्याय का 26 वचन में पढ़ता है. गलातीकराचं पत्र 3 अध्याय त्याच्या 26 वचनामध्ये वाचतो. क्योंकि प्रभु विश्वास के द्वारा उस विश्वास के द्वारा, जो मसीह यीशु पर है हाँ. परमेश्वर की संतान हो. देखो उस विश्वास के द्वारा, कौन सा विश्वास कुठला विश्वास? है? प्रभु यीशु मसीह मुझे पापी के लिए दुनिया में आया. आणि तो विश्वास हा आहे की प्रभू येशू ख्रिस्त मज पाप्या करता या जगामध्ये आला मेरा पाप की मजदूरी मृत्यू प्रभु मेरे लिए उड़ाया. आणि माझ्या पापाचं वेतन मरण जे आहे ते माझ्याकरता प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवर घेतलं. वो मेरे लिए मारा गया, गाड़ा गया और तीसरा दिन जी उठा माझ्याकरता तो मारला गेला, पुरला गेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला और स्वर्ग में चला गया. आणि तो स्वर्गात गेला. आज वो स्वर्ग में है. आज तो स्वर्गात आहे आज फिर से वो स्वर्ग से आने वाला है. आणि तो पुन्हा स्वर्गातून येणार आहे वो सच्चा जीवित प्रभु है. आणि तो खरा जिवंत प्रभू आहे. ये जान करके जो प्रभु यीशु पर विश्वास किया आणि हे जाणून घेऊन ज्यांनी कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास केला और यीशु मसीह को जीवन का प्रभुता दिया, आणि प्रभू येशू ख्रिस्ताला जीवनाचं प्रभुत्व दिलं, वो लोग प्रभु का संतान बने. आणि ते लोक प्रभूचे पुत्र झाले. Praise the Lord. धन्यवाद. है ना. वही बात तो पहले योहाना 5 अध्याय का 12 वचन में भी पढ़ता है. आणि तीच गोष्ट पहिलं योहान 5 अध्याय पहिल्या वचनामध्ये आपण वाचतो. ये सारा वचन आपको मैं क्यों पढ़ाता हूँ? आणि ही सगळी वचनं तुम्हाला का वाचायला सांगतो क्योंकि प्रियांनो? ये एक एक बात आपको प्रभु का वचन के द्वारा समझाया जा रहा है, इसमें संदेह नहीं करना. आणि याच्यातली एक एक गोष्ट देवाच्या वचनाच्या द्वारे तुम्हाला समजून सांगितला जात आहे, याच्यावर शंका करू नका. क्योंकि ऐसे बातों को भी उल्ट पुलट करने के लिए कई झूठे लोग मारा निकल चुके हैं. आणि अशा गोष्टींना सुद्धा उलट पुलट करण्याकरता काही खोटे लोक निघालेले आहेत. इसलिए वास्तव में आपका नया जन्म हुआ है कि नहीं, ये बात को परखो. आणि खरोखर तुमचा नवा जन्म झालेला आहे का नाही या गोष्टीला पारखा. पहले योहाना 5 का 1. पहिलं योहान 5 अध्याय पहिलं वचन. जिसका यह विश्वास है हाँ. कि यीशु ही मसीह है, हाँ. वह परमेश्वर से उत्पन्न हुआ है. देखा, यीशु ही मसीह है करके जिनको भी ये विश्वास वचन के द्वारा मिल गया है वो परमेश्वर से जन्मा है. आणि मग येशू ख्रिस्त प्रभू आहे याचा ज्याच्यावर कोणाचा विश्वास झालेला आहे त्याचा नवा जन्म झालेला आहे. बोलने के अर्थ, सांगायचं तात्पर्य. उन्होंने जब प्रभु का वचन सुना, आणि ज्या वेळेला त्यांनी प्रभूचं वचन ऐकलं वो प्रभु का ही जान करके पूरा दिल से उन्होंने विश्वास किया. आणि प्रभूचं जाणून त्यांनी संपूर्ण हृदयाने विश्वास केला. विश्वास किया इतना में कदम नहीं हुआ. आणि विश्वास केला याच्यामध्ये संपलं असं नाही. उन्होंने कैसा नया जन्म पाया? आणि त्यांनी नवा जन्म कसा प्राप्त केला? है ना. योहाना का सुसमाचार पहला अध्याय का 12-13 वचन के अनुसार, योहान त्याचा पहिला अध्याय त्याच्या 12 आणि 13 वचनाच्या अनुसार उन्होंने प्रभु यीशु मसीह को अपना दिल से हमारा अपने हृदय को हृदय में ग्रहण किया. आणि त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला संपूर्ण हृदयाने आपल्या हृदयामध्ये त्याला स्वीकारलं. अभी पढ़िए. परंतु जिन्होंने उसे ग्रहण किया हाँ. उसने उन्हें परमेश्वर की संतान होने का अधिकार दिया, हाँ. अर्थात उन्हें हाँ. जो उसके नाम पर विश्वास रखते हैं, किसके नाम पर? यीशु मसीह. प्रभु यीशु मसीह के नाम पर. हाँ. वे न तो लहू से, क्या? न शरीर की इच्छा से, हाँ. न मनुष्य की इच्छा से, हाँ. परंतु परमेश्वर से उत्पन्न हुए. देखा, मन प्रभु यीशु मसीह परमेश्वर का पुत्र है, ये बात का प्रकाश तक स्वर्गीय पिता देता है. आणि प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराचा पुत्र आहे या गोष्टीचा प्रकाश सुद्धा स्वर्गीय पिता देतो. तो ये बात अंगीकार करने वाला परमेश्वर से नया जन्म पाता है. आणि जो कोणी या गोष्टीचा स्वीकार करतो तो परमेश्वरापासून नवा जन्म प्राप्त करतो. इसलिए इस जन्म को पत्रोस की पत्री
वही में पहला पत्रोस उसका पहला अध्याय उसका 23 वचन में पत्रोस कहता है, आणि म्हणूनच पेत्र याच्या संबंधाने अशा प्रकारे आपल्या पत्रामध्ये म्हणतो, पहिले पेत्र पहिला अध्याय त्याच्या 23 वचनामध्ये, क्योंकि तुमने नाशवान नहीं हाँ। पर अविनाशी बीज से हाँ। परमेश्वर के जीवित और सदा ठहरने वाले वचन के द्वारा हाँ। नया जन्म पाया। हाँ, ये बात अभी यहाँ पर बैठा हुआ सब लोग यकीन करना पड़ेगा। आणि ही गोष्ट जी आहे या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाने विश्वास करा। अगली बात, आपने इस प्रकार अगर प्रभु को अपना दिल दे करके आपने विश्वास करके ग्रहण किया है तो प्रभु का वचन कहता है कि आप वास्तव में उस अविनाशी बीज अर्थात प्रभु का सदा रहने वाला वचन की द्वारा नया जन्म पाया है। आणि मग तुम्ही आता हे जे आहे इथं बसलेल्या या गोष्टीला निश्चित करा की अशा प्रकारे तुम्ही प्रभूवर विश्वास केलेला आहे की प्रभूच्या अविनाशी आणि ते नष्ट न होणाऱ्या अशा त्या वचनावर तुम्ही विश्वास केल्याच्या द्वारे नवा जन्म प्राप्त केलेला आहे का? यहाँ पर कितने लोग सच्चा दिल से थोड़ा छाती पर हाथ रख करके बोलना सच्चा दिल से कह सकता है कि मैं प्रभु के वचन की द्वारा प्रभु यीशु मसीह के कहने के अनुसार जल और आत्मा में नया जन्म पाया है। ऐसा जिसको सचमुच में अनुभव है वो प्रभु का स्तुति करे। हालेलुया। स्तुति का मतलब हमारा तुम का आवाज बहुत ज्यादा है लेकिन बाकी लोगों का आवाज बहुत कम था तो कोई बात नहीं, तो प्रभु को धन्यवाद करता है आणि प्रभूला खूप धन्यवाद देतो। तो ये नया जन्म का बात मैं आपको बताया। आणि ही नव्या जन्माची गोष्ट सांगितली। फिर एक दूसरा, ये जो नया जन्म पाया हुआ लोगों को लेपाल का पुत्र का पदवी भी मिला है। आणि त्यांचा नवा जन्म झालेला आहे, त्याला परमेश्वरास पुत्र होण्याकरता दत्तक सुद्धा घेतलं गेलेलं आहे। हाँ, जब गलातियों का पत्र उसका 4 अध्याय का 4 से 6 वचन, गलातीकराचं पत्र त्याचा 4 अध्याय 4 ते 6 वचन। परंतु जब समय पूरा हुआ हाँ। तो परमेश्वर ने अपने पुत्र को जो भेजा हाँ। जो स्त्री से जन्मा हाँ। और व्यवस्था के अधीन उत्पन्न हुआ हाँ। ताकि व्यवस्था के अधीनों को मूल लेकर के छुड़ा ले हाँ, और हमको लेपालक होने का पद मिले। देखा, लेपालक होने का पद मिले। और तुम जो पुत्र हो हाँ, इसलिए परमेश्वर ने अपने पुत्र की आत्मा को हाँ, जो है अब्बा है पिता कहकर पुकारता है हाँ। हमारे हृदय में भेजा। हाँ, देखा, हे अब्बा हे पिता कहने वाला पुत्र की आत्मा को परमेश्वर ने हमारी आत्मा में भेजा। आणि म्हणूनच आपण परमेश्वराला हे अब्बा हे पिता म्हणणाऱ्या त्या दत्तकपणाचा एक आत्मा जो आहे तो परमेश्वराने आपल्यामध्ये टाकला। प्रिय एफेसियों का पत्र उसका पहला अध्याय उसका 5 और 6 वचन। इफिसकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय 5 आणि 6 वचन। और अपनी इच्छा के भले अभिप्राय के अनुसार हाँ। हमें अपने लिए पहले से ठहराया हाँ। कि यीशु मसीह के द्वारा हम उसके लेपालक पुत्र हो। हाँ, हम यीशु मसीह के द्वारा लेपालक पुत्र हो। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण त्याचे दत्तक पुत्र व्हावं। आपको मालूम है, मानो फरो का बेटी ने मोशे को इस प्रकार दत्तक में लिया। आणि फारोच्या मुलीने मोशेला अशा प्रकारे दत्तक घेतलं होतं। जब मानो इस कारण उसको अपना बेटे के समान सारे आशीष मिला। आणि मग जसं मुलाला मिळायला पाहिजे त्याप्रमाणे मोशेला सर्व प्रकारचे आशीर्वाद मिळाले। इसलिए उसको मला अगला फरो बनने का पद भी तक मिला। आणि एवढंच नाही तर पुढचा फारो होण्याचं पद सुद्धा त्याला मिळालं। प्रेरितों का 7 अध्याय का 21-22 वचन, प्रेषित त्याचा 7 अध्याय त्याचं 21-22 वचन। ये एक अच्छा एक जब फेंक दिया गया हाँ। तो फिरौन की बेटी ने उसे उठा लिया हाँ। और अपना पुत्र करके पाला। हाँ, उसको अपना पुत्र करके पाला। आणि आपला मुलगा म्हणून त्याचं पालन पोषण केलं। अपना पुत्र करके मानने के लिए हमारा पालन करने के लिए उसको दत्तकपना करना पड़ता। आणि मग एखाद्याला आपला मुलगा म्हणून पालन पोषण करण्याकरता त्याच्याकरता आपल्याला त्याला दत्तक घ्यावं लागतं। तो इसलिए जो मिस्रईम का जो भी है वो उसका अधिकारी बना। आणि म्हणून मिस्रचं जे काय आहे त्या सगळ्यांचा अधिकारी मोशे झाला। हाँ, इसलिए इब्रानियों का पत्री में ऐसा लिखा है, इब्रानियों का पत्री उसका 11 अध्याय का 24 से 26। आणि इब्रिकराचं पत्र त्याचा 11 अध्याय त्याचं 24 ते 26 वचन। विश्वासी से मूसा ने सयाना होकर हाँ। फिरौन की बेटी का पुत्र कहलाने से इनकार किया। हाँ। इसलिए कि उसे पाप में थोड़े दिन की सुख भोगने से हाँ। परमेश्वर के लोगों के साथ दुख भोगना
उसने मसीह के कारण निंदित होने को मिस्र के भंडार से बड़ा धन समझा, क्योंकि उसके आगे फल पाने की और नदी थी। हाँ देखिए प्रियो, मतलब मूसा के जीवन में हम देखते हैं कि उसको निष्ठ भरवो बन करके दुनियादारी की सारी खुशियों में जी सकता था, लेकिन उसको अपना पद भी मालूम था, मैं एक प्रभु का जन है, इसलिए प्रभु के लोगों के साथ कष्ट सहना, ये दुनिया की सारी संपत्ति और खुशियों से बढ़कर मानव भविष्य के लिए अच्छा जानकर उन्होंने ये दुनिया का सब छोड़ दिया। आणि फारोच्या मुलीने मोशेला दत्तक घेतल्या कारणाने मोशेला सर्व प्रकारचे अधिकार आणि आशीर्वाद मिळाले होते। एवढंच नाही तर तो पुढचा फारो म्हणून तो त्या राजसनावर तो बसणार होता। पण हे सर्व असताना सुद्धा मोशेने काय केलं की हे क्षणिक सुख भोगण्यापेक्षा परमेश्वराच्या लोकांसोबत क्षणिक असं दुःख सहन करणं त्याने पसंत केलं। अभी भी आप परमेश्वर का संतान है करके आपको विश्वास है? आणि अजूनही तुम्ही देवाचे पुत्र आहेत का याचा तुम्हाला विश्वास आहे का? ये तो हम ये दुनिया की क्षणिक सुखों के पीछे कभी नहीं भागेगा। आणि जर आहे तर या जगाच्या क्षणिक सुखा करता कधी पळणार नाही। अगर हम प्रभु का संतान है तो रोमियो 8:17 के अनुसार, आणि आपण देवाचे पुत्र आहोत तर रोम त्याचा 8 अध्याय त्याच्या 17 वचनाच्या अनुसार, और यदि संतान है हाँ। तो वारिस भी। देखा, संतान है तो वारिस है प्रियो। आणि जर आपण देवाचे पुत्र आहोत तर आपण त्याच्या घराण्याचे अधिकारी सुद्धा आहोत। ये सब हम यीशु मसीह में होने के द्वारा मिलने वाले आशीष है। आणि सर्व प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केल्याद्वारे आपल्याला मिळणारे आशीर्वाद आहे। प्रभु यीशु मसीह के बाहर मानव के लिए कोई आशीष नहीं रहेगा आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाहेर मनुष्य प्राण्याला कुठलाही अधिकार नाहीये। है ना। हम आज मसीह में है तो आणि आज जर आपण ख्रिस्तामध्ये आहे तर हमें स्वर्ग का सारी बातों का हम वारिस है। आणि स्वर्गाच्या सर्व गोष्टीचे आपण अधिकारी आहोत। है ना। जब एफेसियों पहला अध्याय उसका 11 वचन, इफिसकाराचं पत्र पहिला अध्याय 11 वचन, उसी में पिछले हम भी उसकी मनसा के जो अपनी इच्छा के मत से अनुसार सब कुछ करते हैं, पहले से ठहराए जाकर मिरास बने। देखा, हम मिराज बने, हम पहले से ठहराए जाकर के सारे स्वर्गीय बातों में हम मिराज बने। आणि मग आपण अगोदरच नेमणूक आपली झालेली आहे की स्वर्गाच्या सर्व गोष्टीचे आपण अधिकारी झालो, वारस झालो। मानव पूर्वजों से मिला हुआ सारे वायदाओं में नया जन्म पाने के बाद में हम लोग प्रभु के ओर से अवकाशी है। आणि पूर्वजापासून मिळालेले सर्व अभिवचनाच्या द्वारे आपण परमेश्वराचे एक वारसदार झालो। है ना। ये सारे वचन जब गलातियों 3 अध्याय का 29 वचन, गलातिकाराचं पत्र 3 अध्याय त्याचं 29 और वचन, यदि तुम मसीह के हो यदि तुम मसीह की हो तो अब्राहम के वंश हाँ। और प्रतिज्ञा के अनुसार वारिस भी हो। वाह 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 वाह। आमीन, आमीन। देखा, अगर आप मसीह की है तो आप अब्राहम की वंश के। इधर कोई यहूदी बैठा है क्या? है? इधर कोई यहूदी को हेब्राया भी बोलता है, हेब्राया कोई बैठा है क्या? नहीं। और तो हम कौन है? हम ओरिजिनल अब्राहम का संतान, वो यहूदी है। आणि आपण कोण आहोत तर जे खरं अब्राहमाचे बीज आहे ते आपण आहोत। Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. बहुत अनमोल बात है। आणि खूप अनमोल अशी ही गोष्ट आहे। हम मसीह में होने के कारण, आपण ख्रिस्तामध्ये राहिल्या कारणाने, आपने वो शब्द ध्यान से सुना आणि ते वचन तुम्ही लक्षपूर्वक वाचलं का? 29 वचन, और एक बार और पढ़िए। यदि तुम मसीह के हो यदि तुम मसीह की है तो, मसीह की है तो। आज बहुत लोग मसीह के ना होते हुए मसीह के कहता है। आज पुष्कळ लोक ख्रिस्ताचे नसताना ते म्हणतात आम्ही ख्रिस्ताचे आहोत। मसीह के कौन है? ख्रिस्ताचे गुण आहे जिसका नया जन्म हुआ, ज्याचा नवा जन्म झाला, जिसमें मसीह की आत्मा है। ज्याच्यामध्ये ख्रिस्ताचा आत्मा आहे। क्योंकि रोमी 8:9 में हम पढ़ता है कि जिसमें मसीह की आत्मा नहीं वो मसीह का जन नहीं। रोमकराचं पत्र 8 अध्याय त्याच्या 9 वचनामध्ये म्हटलं की ज्याच्यामध्ये ख्रिस्ताचा आत्मा नाही तो ख्रिस्ताचा नाही। ये बहुत बड़ी बात है। आणि ही खूप मोठी गोष्ट आहे। नया जन्म के द्वारा नवीन जन्माच्या द्वारे हमें ये बड़ा अवकाश। पहला पत्रोस 1 अध्याय 3 से 5, पहिले पेत्र त्याचा पहिला अध्याय 3 ते 5 वचन, ये सारे वचन गोल्डन वचन है प्रियो। आमीन, आणि हे सर्व सोनेरी अशी वचन ये आहे। सब हमारा आनंद काल के लाभ की बातें हमें वर्णन करके हमें बताने वाला वचन है। आणि आनंद कालाच्या लाभाच्या या गोष्टी आहे की ज्या आपल्याला वर्णन करून मिळत आहे। हमारे प्रभु यीशु मसीह के परमेश्वर हाँ। और पिता का धन्यवाद हो, हाँ। जिसने यीशु मसीह के मरे हुए में से जी उठने के द्वारा हाँ। अपनी बड़ी दया से हमें जीवित आशा के लिए हाँ। नया जन्म दिया। हमें नया जन्म मिला है तो हमारे में जीवित आशा है। वो आशा किन किन बातों में है?
आगे अर्थात एक अविनाशी अविनाशी और निर्बल निर्मल और अजय विराज के लिए हाँ। जो तुम्हारे लिए तुम्हारे लिए स्वर्ग में रखी है। कोई चोरी नहीं करे आणि कोणी ते चोरून नेऊ शकत नाही. कहाँ पर रखा? कुठे ठेवलंय? स्वर्ग में स्वर्ग में रखा. स्वर्गात ठेवलंय. अभी मंगलवार तक जाने की कोशिश पे है. आणि मंगळ ग्रहावर जाण्याच्या लोक प्रयत्नामध्ये आहे. परंतु कितना भी कोशिश करेगा तो इनमें से एक भी स्वर्ग नहीं पहुंचेगा. आणि किती प्रयत्न केला तर याच्यापैकी कोणीही स्वतःच्या प्रयत्नाने स्वर्गामध्ये पोहोचू शकत नाही. कुछ चोरी नहीं होगा. आणि कारण ते त्याच्यामुळे स्वर्गातून काही कोणी चोरून नेऊ शकत नाही. प्रेज लॉर्ड. लेकिन एक बात बताऊं, आणि एक गोष्ट सांगू, अभी हम प्रभु की उपस्थिति में बैठा है. आणि आता आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसलोय. है ना, मैं वास्तव में परमेश्वर का संतान है कि नहीं हमें कैसे मालूम? आणि खरोखर मी प्रभूचा पुत्र आहे का नाही हे मला कसं समजणार? है ना, कई लोग मला अपने पीछे प्रार्थना करके प्रभु को ग्रहण करते हैं, आणि काही लोक आपल्या पाठीमागं प्रभूची प्रार्थना करून ते स्वीकार करतात, परंतु उनका जीवन बदलता नहीं. त्यांचं जीवन बदलत नाही. हो जैसा पाला है वैसा ही अपन भी बिगड़ गया हो. जसं ते पहिले ते तसेच आहे, त्याच्यापेक्षा जास्त बिघडले. उनको सांगने का कोई महत्व नहीं. आणि सहभागितेचं त्यांना काही महत्व नाही. है ना, पवित्र जीवन का महत्व नहीं. पवित्र जीवनाचं महत्व नाही. है ना, वो एकदम ढोंगीपना का जीवन बिताता. आणि एकदम ढोंगीपणाचं ते जीवन जगतात. प्रियोम, अनेक यहाँ पर हमें सुनने वाला अनेक पवित्र लोगों को मैं बताता हूँ, अभी अपने छाती पर हाथ रह करके अभी ये सुनो, पवित्र आत्मा मेरी आत्मा के साथ गवाही दे रही है. आणि या ठिकाणी बसलेल्यापैकी मी तुम्हाला लोकांना सांगू इच्छितो, आपण आपल्या छातीवर हात ठेवून असं बघा की पवित्र आत्मा माझ्या आत्म्याशी काय म्हणत आहे. क्योंकि हम इस बात को यकीन कैसे करना, आत्मा का गवाही के द्वारा. आणि या गोष्टीवर आपण कशा प्रकारे निश्चित करायचं आहे की आत्म्याच्या साक्षीच्या द्वारे. आत्मा हमें क्या गवाही देता है? आणि आत्मा आपल्याला काय साक्ष देतो. सच में सुनो प्रिय, आणि खरोखर आत्मा देणारी जी साक्ष आहे ती ऐका. इस वक्त में प्रभु की आत्मा आपकी आत्मा के साथ ये बात कर रहा है क्या? आणि या वेळेला देवाचा आत्मा तुमच्या आत्म्यासह बोलत आहे का? है ना, जो नया जन्म पाया व्यक्ति को जरूर इस वक्त में आत्मा ये गवाही देगा कि तू मेरा बेटा है क्या बेटी है. आणि नवा जन्म प्राप्त झालेल्या व्यक्तीला पवित्र आत्मा निश्चितच त्याच्या आत्म्यासोबत अशी साक्ष देईल की तू परमेश्वराचा पुत्र है आहे. ना, रोमियो 8 अध्याय का 16 वचन. रोम 8 अध्याय 16 वचन. आत्मा आप ही हमारी आत्मा के साथ गवाही देता है हाँ. कि हम परमेश्वर की संतान हैं। गवाही होता है क्या? आणि ही साक्ष तुम्हाला मिळते का? कभी जिंदगी में सुना है क्या? आणि कधी आयुष्यामध्ये ही साक्ष तुम्हाला मिळाली आहे का? कभी भी ये आवाज सुना आपने? आणि कधी हा आवाज तुम्ही ऐकलाय का? कितने लोगों सुना हो प्रभु स्तुति करा? आणि किती लोकांनी ऐकला त्यांनी प्रभूची स्तुती करा. हालेलुया. सुना है? ऐकलाय का? समुच में झूठ नहीं बोलना प्रभु की उपस्थिति में. आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये खोटं नका बोलू. प्रियो, जो व्यक्ति का सच्चा उद्धार हुआ, आणि प्रियांनो, ज्या व्यक्तीचं खरं तारण झालं है ना, जिसका भी सच्चा नया जन्म हुआ, आणि खरोखर ज्याचा नवा जन्म झाला प्रभु की आत्मा उसकी आत्मा में है. आणि प्रभूचा आत्मा त्याच्या आत्म्यामध्ये आहे. और एक ही दिन में आपको हजारों बार ये वाणी सुनने के लिए आएगा. आणि एका दिवसामध्ये हजारो वेळा प्रभूची वाणी तुम्हाला ऐकायला भेटेल. करी में सरसों डालकर पट 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 ऐसा पढ़ने वाला बात नहीं. ये हमेशा ये आवाज आपको आएगा. खरी में भाजीला फोडणी देताना ज्या वेळेला गरम तेलामध्ये मोहरी टाकतो त्यावेळेला मोहरीचा जसा तडतड तडतड आवाज होतो तशा प्रकारचा हा आवाज नाहीये. प्रियो, ये आत्मा में प्रभु की आत्मा गवाही देगा कि तू मेरा बेटा है, तू मेरा बेटी है. आणि मग प्रभूचा आत्मा तुम्हाला ही साक्ष देईल की तू माझा पुत्र आहे, तू माझी मुलगी आहे. प्रियो, वो लोगों का प्रार्थना तक है ना, सुनने के टाइम मालूम पड़ता है. आणि परंतु त्या लोकांची प्रार्थना सुद्धा ऐकल्यानंतर समजतं. आपको मालूम है, जब हमारा प्रभु यीशु मसीह ने हमें स्वर्गीय महान पिता परमेश्वर को पिता करके पुकारने के लिए सिखाया. आणि मग आपल्याला स्वर्गीय पिता महान परमेश्वराला पिता म्हणून हाक मारण्याकरता शिकवलं. बहुत बड़ी बात है. खूप मोठी गोष्ट आहे. यीशु मसीह पिता को क्या बोलता आणि येशू ख्रिस्त पित्याला काय म्हणायचा? है ना, जब मरकुस का सुसमाचार 14 अध्याय का 26 वचन. मार्क त्याचा 14 अध्याय त्याचं 26 वचन. मार्क 14 मार्क 14 ते 36 मार्क 14 त्याचा 36 और वचन. कहा, हे अब्बा, हाँ. हे पिता, ठीक तुझसे है. सब कुछ हो सकता है. हाँ, मतलब यहाँ पर यीशु मसीह हे अब्बा हे पिता करके पुकार. आणि या ठिकाणी येशू ख्रिस्ताने हे अब्बा आणि हे पिता म्हणून हाक मारली. यीशु मसीह हमेशा महान परमेश्वर को क्या बोलता? आणि येशू ख्रिस्त नेहमी महान परमेश्वराला काय म्हणून हाक मारायचा? हे अब्बा हे पिता. हे अब्बा हे पिता. आपको मालूम है कि मतलब
मतलब ये जो मतलब बात यहूदी लोग सुनेगा तो उनको चिढ़ाएगा। आणि मग यहुदी लोक ज्या वेळेला या गोष्टी ऐकतील त्या वेळेला त्यांना राग येईल. क्यों? का? क्योंकि उन लोग कोई भी परमेश्वर को अब्बा पिता करके कभी नहीं बोलते। कारण ते परमेश्वराला अब्बा पिता म्हणून कधी हाक मारत नाही. Praise the Lord. ये सब नए नियम की मंडली को मिला हुआ सबसे बड़ा एक आशीष आणि फक्त नवीन कराराच्या मंडळीला मिळालेला हा सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. है ना। प्रभु यीशु मसीह का पिता हमारा पिता बना, आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा जो पिता आहे तो आपलाही पिता झाला. है ना। जी उठने के बाद में प्रभु यीशु मसीह जब मरियम से बात करने के टाइम पर एक बात कहा, आपको याद होगा, यूहन्ना 20 अध्याय उसका 17 वचन। योहान त्याचा 20 अध्याय त्याचा 17 वचन. यीशु ने उससे कहा, मुझे मत छू, क्योंकि मैं अब तक पिता के पास ऊपर नहीं गया, परंतु मेरे भाइयों के पास जाकर उनसे कह दे कि मैं अपने पिता और तुम्हारे पिता और अपने परमेश्वर और तुम्हारे परमेश्वर के पास ऊपर जाता हूँ. वो कितना अनमोल बात है, आणि किती अनमोल गोष्ट आहे. है ना। मतलब प्रभु यीशु मसीह बोलता है मेरा पिता और तुम्हारा पिता है, आणि आता माझा जो पिता आहे तो तुमचाही पिता आहे. मेरा परमेश्वर तुम्हारा परमेश्वर है। माझा जो परमेश्वर आहे तो तुमचाही परमेश्वर आहे. कितना अनमोल बात है, किती अनमोल गोष्ट आहे. है ना। मतलब प्रभु ने हमें मतलब इसी प्रार्थना में भी मतलब क्या बोलने के लिए बोला, आणि म्हणून प्रार्थना करत असताना कशा प्रकारे प्रार्थना करायला प्रभूने आपल्याला शिकवली. मत्ती 6 अध्याय का 9 वचन। आणि मग त्याचा 6 अध्याय त्याचं 9 वचन. अतः तुम इस रीति से प्रार्थना किया करो, हाँ। हे हमारे पिता. देखा, हे हमारा पिता। आणि अशा प्रकारे तुम्ही प्रार्थना करत जा की हे आमच्या पिता. उसका 14 वचन। त्याचं 14 वचन. इसलिए यदि तुम मनुष्य के अपराध क्षमा करोगे हाँ। तो तुम्हारा स्वर्गीय पिता। आणि तुमचा स्वर्गीय पिता. कौन? कोण? तुम्हारा स्वर्गीय पिता। आणि तुमचा स्वर्गीय पिता. उसका 26 वचन। त्याचं 26 वचन. आकाश के पक्षियों को देखो, वे न तो बोते हैं, न काटते और न खतों में बटोरते, फिर भी तुम्हारा स्वर्गीय पिता. तुम्हारा स्वर्गीय पिता। आणि तुमचा स्वर्गीय पिता. देखिए, यीशु मसीह के पिता अभी हमारा भी पिता बन गया, आणि बघा प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता आता आपलाही पिता झाला. है ना। क्योंकि यीशु मसीह हमेशा महान परमेश्वर को पिता करके बोला। कारण येशू ख्रिस्त नेहमी महान परमेश्वराला पिता म्हणून हाक मारली. जब मत्ती 15 अध्याय का 13 वचन। मत्ते 15 अध्याय त्याचं 13 वचन. उसने उत्तर दिया, हाँ। हर पौधा जो मेरे स्वर्गीय पिता ने मेरे स्वर्गीय पिता, माझा स्वर्गीय पिता. मतलब यीशु मसीह के पिता है, जो नहीं लगाया वो मंडली में से उग जाएगा। आणि ज्याला कोणाला मंडळीमध्ये माझ्या स्वर्गीय पित्याने नाही लावलं त्याला उपटून टाकण्यात ये येईल. मंडली किसका है? कारण मंडळी कुणाची आहे? मंडली प्रभु यीशु मसीह का है। मंडळी प्रभू येशू ख्रिस्ताची आहे. उसमें एक एक को कौन लगाता? आणि त्याच्यामध्ये एकेकाला कोण लावतं? पिता लगाता आणि पिता लावतो. पिता की ओर से ही बात होता है। आणि पित्याकडूनच हे सगळं काय होतं. इसलिए यूहन्ना मतलब 6 अध्याय का मतलब कौन सा 40 पिता आगे 44 40 का पिता आगे करते बिना कोई मेरे पास नहीं आ सकता। आणि योहान त्याचा 6 अध्याय त्याच्या 40 वचनामध्ये म्हटलेलं आहे की पित्याने 44 वचनामध्ये म्हटलंय की पित्याने आकर्षिल्या वाचून कोणीही माझ्या जवळ येऊ शकत नाही. हाँ, पिता हमें आगे करके पुत्र के पास लाता है। आणि पिता आकर्षून आपल्याला तो पुत्राच्या जवळ आणतो. बहुत बड़ी बात है। खूप मोठी गोष्ट आहे. ये पुत्र के पास आना बोलेगा तो भी एक वरदान है करके 6 का 65 में लिखा। आणि पुत्राकडे येणं सुद्धा एक वरदान आहे. योहान 6 अध्याय त्याच्या 65 वचनामध्ये म्हटलंय. इसलिए मेरा पिता, आणि म्हणून माझा पिता. मत्ती 18:35। मत्ते 18 अध्याय त्याचं 35 वचन. उसी प्रकार यदि तुम में से हर एक अपने भाई को मन से क्षमा न करेगा तो मेरा पिता, अब लोग ध्यान दे दो, मेरा पिता है। यीशु मसीह का पिता आज क्या बन गया? हमारा पिता. हमारा पिता बन गया। आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा जो पिता आहे तो आज काय झाला तो माझाही पिता झाला. यीशु मसीह उस पिता को कभी कभी अब्बा पिता कहा, आणि येशू ख्रिस्ताने त्या पित्याला कधी कधी अब्बा पिता म्हणून हाक मारली. क्योंकि पिता को आरामी भाषा में अब्बा कहता है, आणि आरामी भाषेमध्ये वडिलांना अब्बा असं म्हटलं जातं. इसलिए दोनों मिला करके यीशु मसीह बोला अब्बा पिता। आणि मग त्याला मिळून प्रभूने असं म्हटलं हे अब्बा पिता. इसलिए अब्बा पिता कहने वाला वही आत्मा हमें भी दिया, आणि अब्बा पिता म्हटणारा तो आत्मा प्रभूने आपल्याला दिला. हम भी अब्बा पिता करके प्रार्थना कर सकते हैं। आणि आपणही देवाला अब्बा पिता म्हणून प्रार्थना करू शकतो. रोमियो 8 अध्याय का 15 वचन। 8 अध्याय 15 वचन. क्योंकि
हाँ। कि फिर भयभीत हो, हाँ। परंतु ले पालक की आत्मा विधि है, हाँ। जिसे हम हे अब्बा, हाँ हे अब्बा, हे पिता कहकर पुकारते हैं। हाँ हे अब्बा हे पिता करके पुकारता है। आणि आपण हे अब्बा हे पिता म्हणून त्याला हाक मारतो. गलातियों 4 अध्याय उसका 6 वचन। गलातीकराचं पत्र 4:6 और वचन. तुम जो पुत्र हो हाँ। इसलिए परमेश्वर ने अपने तुम पुत्र है, मतलब इसमें कोई संदेह नहीं, आप पुत्र है। और आगे हाँ। इसलिए परमेश्वर ने अपने पुत्र के आत्मा को अपने पुत्र की आत्मा को, जो पुत्र ये दुनिया में ये अब्बा पिता कहता था, वही आत्मा को हमें दिया, इसलिए हम भी हे अब्बा और हे पिता कहकर पुकारता है पुकारता है। हमारे हे पिता अब्बा ये पिता करके पुकारता है। आमेन। आणि तुम्ही जसे देवाचे पुत्र आहात म्हणून देवाच्या पुत्राचा आत्मा तुमच्यामध्ये टाकलेला आहे की जेणेकरून आपणही परमेश्वराला हे अब्बा हे पिता म्हणून हाक मारतो. तो तुम्हारा अभी तक हमने क्या देखा? आणि याचा अर्थ आपण आतापर्यंत काय पाहिलं? पहली बात, हमें पुत्र बनने के लिए 2 मार्ग है या 2 विधि है। आणि देवाचा पुत्र होण्याकरता आपल्याकरता 2 विधी आहे. और एक वो नया जन्म की द्वारा, आणि पहिलं म्हणजे नवा जन्माच्या द्वारे, नहीं तो दूसरा अपना मानव लेपालक द्वारा। आणि दुसरं म्हणजे आपल्याला दत्तक घेतल्याद्वारे. हाँ, तो अभी तब हमारा अवस्था क्या हो गया? अब्बा पिता करने वाला पुत्र का पदवी में हमारा। आणि मग त्यावेळेला आपण कुठल्या परिस्थितीमध्ये आलो की आपल्याला त्या पुत्राचा आत्मा मिळाला की जो आपण त्याच्याद्वारे परमेश्वराला अब्बा पिता म्हणून हाक मारू शकतो. आज हम ऐसे प्रार्थना करता है कि नहीं? आज आपण अशा प्रकारे प्रार्थना करतो का? हम जब आत्मा में प्रार्थना करता है तो वो आत्मा में बोलेगा तो हमें हमारी आत्मा में तब हम अब्बा पिता करके करना चाहिए। आणि मग ज्या वेळेला आपण प्रार्थना करतो त्या वेळेला आपण आपल्या आत्म्याच्या मध्ये अब्बा पिता म्हणूनच हाक मारली पाहिजे. अभी अगला बात मैं आपको ये बात बताना चाहता हूँ कि जो हम मतलब संतान बन गया है तो आणि आपण जर पुत्र झालेलो आहोत हमारा स्वभाव की श्रेष्ठता, आणि आपला जो स्वभाव आहे त्याची श्रेष्ठता. बहुत ध्यान से सुनना आप लोग। आणि लक्ष देऊन ऐका प्रियानो. आप नया जन्म बोल करके अभी भी पुराना स्वभाव में जीवन बिताता है तो आप बहुत बड़ा एक धोखा के जीवन में है। आणि नवा जन्म तुम्हाला मिळालेला आहे, तुम्ही पुत्र झालेले आहात आणि तरीही तुम्ही जर जुन्या स्वभावामध्ये जर जीवन जगत आहात तर अजूनही तुम्ही फसगतीमध्ये आहात. धोखा मत करना, फसू नका. क्योंकि बहुत लोग धोखा खा रहा है, अब देख रहा है, हम समझाता है, लेकिन समझाने पर भी समझने के लिए लोग तैयार नहीं। आणि पुष्कळ लोक फसल्या जात आहे, आम्ही समजून सांगत आहे, पण समजून सांगितल्यानंतरही लोकांना समजत नाही. ये आप समझने का कोशिश करें, आणि प्रियांनो समजून घेण्याचा प्रयत्न करा, नहीं तो आनंददा का नुकसान हो जाएगा। नाही तर सार्वकालिक जीवनाचं नुकसान होईल. ओके, नंबर 1 पहिली गोष्ट, मानो एफिसियों 4 अध्याय के 24 वचन, इफिसकाराचं पत्र 4:24 वचन. जो भी नया जन्म पाया है आणि ज्याचा कोणाचा नवा जन्म झालेला आहे वो परमेश्वर के अनुरूप में सृजा हुआ है। आणि परमेश्वराच्या प्रतिमेमध्ये तो घडवलेला आहे. बहुत बड़ी बात है प्रिय। आणि खूप मोठी गोष्ट आहे. हाँ, पढ़िए। और नए मनुष्य को पहन लो हाँ। जो परमेश्वर के अनुरूप हाँ, परमेश्वर की अनुरूप सत्य की धार्मिकता हाँ। और पवित्रता में सुलझा गया है। क्या है? एक नया सृष्टि जो उदार पाया हुआ व्यक्ति वो सृजा गया है। कैसा सृजा गया? परमेश्वर की अनुरूप। आणि नवा जन्म प्राप्त झालेला जो व्यक्ती आहे तो कशा प्रकारे बनवण्यात आलेला आहे? तो परमेश्वराच्या प्रमाणे बनवण्यात आलेला आहे. Praise the Lord. है, आपको मालूम है जब वो मनुष्य को जो बनाया आणि ज्या वेळेला मनुष्याला बनवलं है, परमेश्वर का स्वरूप और छाया में बनाया, उत्पत्ति 1:26 में पढ़ता है। आणि परमेश्वराच्या प्रतिमेचं त्याला बनवलं, उत्पत्ति 1:26 वचनामध्ये वाचतो. प्रियो, यहाँ पर जो नया जन्म हुआ, नया सृष्टि बना, उसका बारे में वचन कहता है। आणि जर नवीन उत्पत्ती झाला त्याच्या संबंधाने असं म्हटलेलं आहे. वो वचन कितना गहरा बात है, आपको मालूम? आणि ते वचन किती गहन आहे तुम्हाला माहिती आहे का? फिर वापस एक पढ़िएगा। पुन्हा एकदा ते 24 वचन वाचा. इफिसकाराचं पत्र 4:24 वचन. और नए मनुष्यत्व को पहन लो हाँ। जो परमेश्वर के अनुरूप सत्य की धार्मिकता देखिए, परमेश्वर की अनुरूप सत्य की धार्मिकता और पवित्रता में सृजा गया है। देखा। अभी इसका मतलब क्या है कि इस प्रकार आया हुआ एक व्यक्ति का जीवन कैसे रहेगा? आणि मग अशा प्रकारे पुत्रत्व प्राप्त केलेल्या व्यक्तीचं जीवन कसं राहील? एक धार्मिकता का जीवन रहेगा, आणि एक नीतिमत्व, खऱ्या नीतिमत्वाचं जीवन राहील, एक पवित्रता का जीवन रहेगा। आणि एक पवित्रीकरणाचं जीवन राहील. अभी आपको मालूम है नया जन्म पाया हुआ लोग कहाँ पर है?
आणि नवा जन्म झालेले प्राप्त झालेले लोक कुठे आहे? परमेश्वर के राज्य में, आणि देवाच्या राज्यामध्ये आहे, मसीह में है ख्रिस्तामध्ये आहे. और हम परमेश्वर के राज्य में आपण परमेश्वराच्या राज्यामध्ये आहोत, नहीं तो पुत्र के राज्य में. नाही तर पुत्राच्या राज्यामध्ये. ना कोलोसियों 1:13 के अनुसार पुत्र के राज्य में, आणि कलसीकराचा पत्र पहिला अध्याय त्याच्या 13 वचनाच्या अनुसार पुत्राच्या राज्यामध्ये. और रोमियो 14:17 के अनुसार रोम 14 अध्याय 17 वचनाच्या अनुसार हम परमेश्वर के राज्य में. आपण परमेश्वराच्या राज्यामध्ये. परमेश्वर के राज्य का अनुभव हमारे में हमेशा रहना चाहिए प्रियो. आणि परमेश्वराच्या राज्याचा अनुभव आपल्यामध्ये नेहमी राहिला पाहिजे प्रियांनो. Praise the Lord. क्या है परमेश्वर के राज्य का अनुभव? परमेश्वराच्या राज्याचा अनुभव काय आहे? परमेश्वर का राज्य खाना पीना नहीं, हाँ. परंतु धर्म और हाँ. मेल मिलाप, देखिए, धर्म और मेल मिलाप और वह आनंद है वो आनंद जो है. पवित्र आत्मा से होता है. वाह वाह वाह. आमेन. आणि परमेश्वराच्या राज्याचा अनुभव काय आहे? रोमकराचं पत्र त्याचा 14 अध्याय आणि त्याच्या 17 वचनामध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वराचं राज्य खाणं पिणं नाहीये, तर ती नीतिमत्व, शांती आणि तो आनंद आहे की जो पवित्र आत्म्याद्वारे होतो. बहुत बड़ी बात है ना प्रियो. आणि खूप मोठी गोष्ट आहे प्रेरणो. एक धार्मिकता के जीवन, आणि एक नीतिमत्वाचं जीवन, एक सच्चा शांति के जीवन, एक खरं शांतीचं जीवन, एक पवित्र आत्मा से मिलने वाला उस आनंद का जीवन, आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारं त्या आनंदाचं जीवन. ये समझता है क्या? आणि हे समजतं का? कितना भी प्रतिकूल में, कितीही प्रतिकूल अवस्थेमध्ये कितना भी कष्ट नष्ट में, आणि कितीही कष्ट आणि नष्टामध्ये वो क्या करेगा? तो काय करेल? वो आनंद उमड़ते रहेगा. आणि तो आनंद जो आहे तो उकळ्या मारत राहील. आनंद उमड़ते रहेगा. आणि आनंद जो आहे तो मोठ्याने फुटत राहील. कष्ट में आनंद चला जाएगा ऐसा नहीं. आणि कष्टामध्ये आनंद निघून जाईल असं नाही. Praise the Lord. वो उमड़ते रहेगा. आणि तो उमळत राहील. Praise the Lord. हम आज परमेश्वर के राज्य में है क्या? आज आपण देवाच्या राज्यामध्ये आहो का? परमेश्वर के राज्य के हर एक नागरिक का गुण वो धार्मिकता है और शांति है और पवित्र आत्मा से होने वाला या मिलने वाला वो आनंद है. आणि जो कोणी परमेश्वराच्या राज्यामध्ये आहे त्याचे गुण हे आहे की तो एक नीतिमत्वामध्ये आहे, शांतीमध्ये आहे आणि त्या स्वर्गीय आनंदामध्ये आहे. और दूसरा बात क्या है? आणि दुसरी गोष्ट काय आहे? परमेश्वर की संतानों का सभी श्रेष्ठता में दूसरा बात कोलोसियों 3:10. आणि कलसीकराचं पत्र 3 अध्याय त्याच्या 10 और वचन. नए मनुष्य को पहन लिया है. हाँ, किसको पहन लिया? नए मनुष्य को. नया मनुष्यत्व को पहन लिया. आणि नवीन मनुष्यत्वाला त्याने परिधान केलंय. बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे. नया मनुष्य बोलेगा तो कौन है? आणि नवीन मनुष्य म्हटलं म्हणजे कोण आहे? प्रभु यीशु मसीह. प्रभू येशू ख्रिस्त. हम प्रभु यीशु मसीह को पहना हुआ अनुभव है. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान केलेला अनुभव. प्रियो, मसीह जीवन कितना धन्य जीवन है. आणि ख्रिस्ती जीवन किती धन्य जीवन आहे. है ना? मतलब स्वर्ग आदर करने वाला एकमात्र व्यक्ति प्रभु यीशु मसीह है. आणि स्वर्ग आदर करणारा एकमात्र व्यक्ती तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. पिता के सामने सिर्फ एक ही व्यक्ति मानव हर प्रकार प्रभु का दिल को प्रसन्न किया, वो यीशु मसीह है. आणि पित्यासमोर केवळ एकाच मनुष्याने नेहमी पित्याला प्रसन्न केलं, तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. और आज मंडली को प्रभु ने क्या किया? आणि आज मंडळीला प्रभूने काय केलं? मसीह को ही पाया. आणि ख्रिस्तालाच परिधान करून दिलं. मतलब पिता कभी भी हमें डायरेक्ट नहीं देखता, आणि पिता कधीही डायरेक्ट आपल्याला पाहत नाही, हमें मसीह में होकर देखता है. आणि आपल्याला ख्रिस्तामध्ये राहून पाहतो. वही हमारा जिंदगी का विजय के रहस्य है. आणि तेच आपल्या आयुष्याच्या विजयाचं रहस्य आहे. तो इसलिए जो लोग जो प्रभु में आगे आए, आणि जे लोक प्रभू मध्ये आले उनका एक तीसरा स्वभाव वैशिष्ट्य क्या मालूम है? आणि त्याचं तिसरं स्वभाव वैशिष्ट्य काय आहे? पहला यूहन्ना 3:3. पहिलं योहान 3 अध्याय 3 वचन. वो हर रोज अपने आप को पवित्र करते रहेगा. आणि दररोज तो स्वतःला पवित्र करेल. प्रियो, हालेलुया, ये बहुत बड़ी बात है. आणि प्रभू ही खूप मोठी गोष्ट आहे. है ना? मतलब ये कैसे होगा? आणि हे कसं होणार? अपने आप को पवित्र करने का मतलब सही अर्थ मैं आपको थोड़ा समझाना चाहता आणि आपल्या स्वतःला पवित्र करण्याचा खरा अर्थ मी तुम्हाला जरा समजून सांगतो. हूँ. वो ध्यान से समझना. आणि लक्ष देऊन समजून घ्या. है ना? पहले यूहन्ना 5 अध्याय का 12 वचन. पहिलं योहान त्याचा 5 अध्याय त्याचं पहिलं वचन. इसका ये विश्वास है हाँ. कि यीशु ही मसीह है, हाँ. वह परमेश्वर से उत्पन्न हुआ है. बस. यीशु ही मसीह है या यीशु मसीह को अपने जीवन में प्रभुता दिया. आणि ज्या व्यक्तीने येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनाचं प्रभुत्व दिलं, बहुत बड़ी बात है. खूप मोठी गोष्ट आहे. एक सच्चा पवित्र जीवन बिताने वाला व्यक्ति, उनका दिल में प्रभु यीशु मसीह को अपना जिंदगी का प्रभुता दिया रहेगा.
आणि एक खरं ख्रिस्ती जीवन जगणाऱ्या व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनाचं प्रभुत्व दिलेलं असेल. वो और भी गहराई में समझने के लिए पहला पत्रोस 3:15 पहिले पेत्र 3 अध्याय 15 और वचन. मसीह को प्रभु जानकर अपने अपने मन में पवित्र समझो. हाँ देखा, पवित्र समझो, अपने यीशु मसीह को अपना प्रभु मान करके पवित्र समझो. आणि येशू ख्रिस्ताला आपला प्रभू मानून पवित्र समजा. बहुत बड़ी बात है. खूप मोठी गोष्ट आहे. है ना. जो व्यक्ति प्रभु यीशु मसीह में आया, उसका स्वभाव का सबसे बड़ा वैशिष्ट्य अपना दिल में हमेशा यीशु मसीह उनका प्रभु बन करके रहेगा. आणि जो कोणी ख्रिस्त येशू मध्ये आला त्याच्या जीवनाचं वैशिष्ट्य हे आहे की तो आपल्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताला प्रभू मानून पवित्र ठेवेल. इसका मतलब याचा अर्थ यीशु मसीह मेरा जीवन का, मेरा दिल का प्रभु है, तो मैं जो भी काम करेगा वो प्रभु की इच्छा के बाहर नहीं जाएगा. आणि माझ्या जीवनाचा प्रभू जर येशू ख्रिस्त आहे याचा अर्थ काय होतो की मी जे काय काम करेन ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या इच्छेच्या बाहेर नाही जाणार. Praise the Lord. अभी आपको मालूम है, आपका घर में अभी मेरे घर में मेरे पत्नी हो, मेरा बच्चा हो, कहीं बाहर जाना है तो बाहर क्या करेगा, पहले मेरा परमिशन पूछेगा. आणि माझ्या घरामध्ये माझी बायको असू द्या किंवा माझे लेकरं असू द्या, त्यांना जर घराच्या बाहेर जायचंय तर ते माझी परवानगी काढतील. मतलब जो भी करना होगा वो पक्का उसमें अनुमति मांगेगा. आणि त्यांना जे काय करायचं आहे त्याच्या अगोदर ते माझी परवानगी घेतील. वो अपना मनमानी नहीं करेगा. आपल्या मनमर्जी प्रमाणे नाही चालणार. मनमानी करता है तो इसको मतलब है कि वो मानव बाप का आदर नहीं करता या पति का आदर नहीं करता. आणि ते मनमानी करता याचा अर्थ काय की ते आपल्या बापाचा आदर किंवा नवऱ्याचा आदर करत नाही. हर एक घर में ऐसे ही है. आणि प्रत्येक घरात तसंच आहे. इसी प्रकार यीशु मसीह को अपना प्रभुता दिया है तो आणि म्हणूनच येशू ख्रिस्ताला आपलं प्रभुत्व दिलेलं आहे. तर अपने जीवन में प्रभु जाने बिना या प्रभु कहे बिना अपन कुछ नहीं करेगा. आणि प्रभूला न जाणता, प्रभू न सांगता आपण आपल्या जीवनात काही करणार नाही. उसको बोलता है पवित्र जीवन. त्याला म्हटलं जातं पवित्र जीवन. दूसरा दुसरं पहले वचन उसका 5 अध्याय का पहला वचन का B5. पहिलं योहान 5 अध्याय उसका पहला वचन का B5. त्याच्या पहिल्या वचनाचा शेवटला भाग. और जो कोई उत्पन्न करने वाले से प्रेम रखता है हाँ. वह उससे भी प्रेम रखता है जो उससे उत्पन्न हुआ है. हाँ देखा, मतलब आपने मेरे घर में 2 में गया. नहीं वही है. पहला ठीक है, पहला वचन फिर वापस और एक बार पढ़ना पूरा शुरू से. जिसका यह विश्वास है हाँ. कि यीशु ही मसीह है, हाँ. वह परमेश्वर से उत्पन्न हुआ है. हाँ. और जो कोई उत्पन्न करने वाले से प्रेम रखता है हाँ वो बताइए, उत्पन्न करने वाला से प्रेम रखेगा. मतलब नया जन्म पाया हुआ व्यक्ति परमेश्वर से प्रेम रखेगा. आणि नवा जन्म प्राप्त झालेला व्यक्ती देवावर प्रेम करेल. हाँ वो शब्द वो में रहता है. आणि ते तो शब्द ते सांगतो. हाँ मतलब जो हमें नया जन्म दिया वो प्रभु से हम प्रेम करेगा. आणि ज्याने आपल्याला नवा जन्म दिला त्या प्रभूवर आपण प्रेम करू. आज कितने लोग सच्चा दिल से बोलेंगे, आणि आज किती लोक खऱ्या अंतःकरणाने सांगतील, "हे प्रभु मैं आपको प्रेम करता हूँ." आणि प्रभू मी तुझ्यावर प्रेम करतो. कितने लोग बोलने के लिए तैयार है आणि किती लोक बोलायला तयार आहे सच्चा दिल से. आणि खऱ्या अंतःकरणाने. आप लोग थोड़ा बोलो, आणि तुम्ही लोक म्हणा जो पक्का प्रभु को प्रेम करते हैं वही लोग बोलो, आणि जे खरोखर प्रभूवर प्रेम करतात त्याच लोकांनी म्हणा, नहीं तो प्रभु डांटेगा. नाही तर प्रभू रागवेल. हाँ, सच्चा दिल से बोलो कि मतलब प्रभु यीशु मैं आपको प्यार करता हूँ. आणि खऱ्या अंतःकरणाने म्हणा की हे प्रभु येशू मैं आपसे प्यार करता हूँ. मैं आपसे प्रेम करता हूँ. क्या वाला साउंड है ना. आणि बघा कसा आवाज आहे. हमारा प्यार बहुत मजबूत है. आणि आपलं जो प्रेम आहे ते खूप पक्क आहे. ओके, प्रभु नापे. आणि प्रभू ते मोजे. प्रभु हमारा प्यार को भी नापता है. आणि प्रभू आपलं जे प्रेम आहे तेही मोजतो. प्रभु हमारा हर एक कामों को तोलता है. आणि प्रभू आपलं प्रत्येक काम मोजतो. ओके, आपको मालूम है हमारा प्रभु कितना महान है. आणि आपला प्रभू किती चांगला आहे. अच्छा, आपको मालूम पहला कोरिन्थियों 16 अध्याय का 22 वचन में लिखा है, जो हमारा प्रभु यीशु मसीह को प्यार नहीं करता वो श्रापित है. आणि पहिले करंथीकराचं पत्र त्याचा 16 अध्याय त्याच्या 22 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की जो कोणी आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर प्रीती करत नाही तो श्रापित आहे. अच्छा, फिर प्रभु को जन्मा हुआ वो एक व्यक्ति जो पवित्र जीवन बिताना है तो उसका अर्थ क्या मालूम है, वो प्रभु से जन्माया हुआ लोगों को भी प्यार करेगा. वो उसका वरना 5 अध्याय का अब यहाँ पढ़िए, वो आपने पढ़ा. हाँ वह उससे भी प्रेम रखता है हाँ. जो उससे उत्पन्न हुआ है. हाँ, उससे उत्पन्न हुआ मतलब
स्वर्गीय पिता से उत्पन्न हुआ या नया जन्म पाया हुआ सबसे प्यार रखता है। आणि मग ज्याचा नवा जन्म झालाय त्या सगळ्यांवर तो प्रेम करतो. मतलब ये अगर किसी के प्रति अगर कोई भी अगर कड़वाहट नफरत दिल में आएगा तो वो पाप है। आणि मग जर आपल्या भावा बहिणी संबंधाने जर कुठल्या प्रकारचा कटुपणा आपल्या मनामध्ये येत आहे तर ते पाप आहे. वो ऐसा एक स्वर्गीय नागरिक नहीं कर सकता. आणि एक स्वर्गीय नागरिक अशा प्रकारे नाही करू शकत. अपने को परखना है. आपण स्वतःला पारखायचंय. ये प्रभु से नया जन्म पाया हुआ व्यक्ति का स्वभाव है. आणि प्रभू पासून नवा जन्म प्राप्त झालेल्या व्यक्तीचा हा स्वभाव आहे. अपने आप को निर्मल करने वाला एक व्यक्ति का गुण है. आणि आपल्या स्वतःला पवित्र करणाऱ्या त्या व्यक्तीचा एक स्वभाव आहे. और उसका तीसरा वचन क्या बोलता? त्याचं तिसरं वचन काय सांगतं? क्योंकि परमेश्वर से प्रेम रखना यह है हाँ. कि हम उसकी आज्ञाओं को माने. हाँ, देखा. मतलब हम प्रभु को प्रेम करता है उसका सबूत क्या है? उसकी आज्ञाओं को मानता है. आणि आपण प्रभूवर प्रेम करतो याचं प्रमाण काय आहे की आपण त्याच्या आज्ञेचं पालन करतो. ये सब आज्ञा पालन करने में हम लोग पवित्रता में सिद्ध की ओर बढ़ता है. आणि या आज्ञा पालनाच्या द्वारे आपण पवित्रीकरणाच्या मध्ये परिपक्व होत राहतो. क्योंकि पहला पाप आज्ञा तोड़ना था. आणि कारण पहिलं पाप काय होतं? आज्ञेचं उल्लंघन. तो आज्ञा पालन करना प्रेम का चिन्ह है. आणि आज्ञेचं पालन करणं हे प्रेमाचं चिन्ह आहे. और उससे हम पवित्रता में सिद्ध की ओर बढ़ता है. आणि त्याच्यामध्ये पवित्रीकरणामध्ये आपण परिपूर्ण होतो. और पांचवी बात आणि पाचवी गोष्ट उसका 4 वचन. त्याचं 4 वचन. क्योंकि जो कुछ परमेश्वर से उत्पन्न हुआ है हाँ. वह संसार पर जय प्राप्त करता हाँ, बस जो भी नया जन्म पाया है, जो सच्चा पवित्र जीवन बिताने के लिए चाहत करता है, वो दुनिया पर भी विजय पाता है. आणि मग जो कोणी नवा जन्म प्राप्त झालेला आहे आणि एक पवित्र जीवन जगण्याची इच्छा धरतो तो या जगावरही विजय प्राप्त करतो. बोलने का अर्थ सांगायचं तात्पर्य दुनिया उसका दिल में नहीं घुसने देता. आणि जग जे आहे त्याच्या जीवनामध्ये येऊ देत नाही. प्रेज द लॉर्ड. आपको समझ में आता है? आणि तुम्हाला लक्षात येते क्योंकि नया जन्म पाया हुआ लोगों को ये बात समझने के लिए कोई दिक्कत नहीं. आणि नवा जन्म प्राप्त झालेल्या लोकांना हे समजण्याकरता काही कठीण नाही. हम दुनिया जीतने के लिए प्रभु को नहीं त्यागेंगे. आणि जगाला जिंकण्याकरता प्रभूला आपण त्यागणार नाही. प्रियो, दुनिया को जाने दो. ये दुनिया नाश में जा रहा है, उसके पीछे हम नहीं जाएगा. हम प्रभु के पीछे चलेंगे. आणि जग जे आहे ते नाशाकडे जात आहे. आपण त्याच्या पाठीमागे नाही जाणार तर प्रभूच्या पाठीमागे जाऊ. और एक छठवा बात आणि अजून एक 6वी गोष्ट पाला योहन्ना 5:18 वचन. पहिलं योहाना 5:18 हम वचन. जानते हैं कि जो कोई परमेश्वर से उत्पन्न हुआ है हाँ. वो पाप नहीं करता. हाँ, वो पाप नहीं करता. वो अपने आप को संभालता है. आणि जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाहीये तर त्या दुष्टापासून स्वतःला राखून ठेवतो. और क्योंकि वो रोज अपने आप को निर्मल और पवित्र करते रहता. आणि कारण का की तो दररोज स्वतःला शुद्ध आणि पवित्र करत राहतो. अभी एक संतुलित अवस्था बोलेगा तो परमेश्वर और परमेश्वर का बच्चों में होने वाला एक बराबरी का काम. आणि एक परमेश्वर आणि त्याचे पुत्र याच्यामध्ये होणार एक संतुलित समानतेचं काम. हाँ, ये हमें जानना चाहिए. आणि आपण जाणायला पाहिजे. वो संतोष की बात है, आनंद की बात आणि है. खूप आनंदाची गोष्ट आहे. अनेक बहुत लोग परखना प्रिय. आणि प्रत्येक पवित्र भक्ताने पारखा प्रेरणा. ये सब नया जन्म पाया हुआ व्यक्ति का अनुभव की बात है. आणि नवा जन्म प्राप्त झालेल्या व्यक्तीच्या अनुभवाची गोष्ट आहे. ये दूसरे को देख करके मतलब ठोकर खाने वाली बात नहीं. आणि एकमेकाला बघून हेच खाणारी गोष्ट नाहीये. मेरे स्वर्गीय पिता, अभी मैं आपको बताना चाहता हूँ, स्वर्गीय पिता जैसा पुत्र भी रहेगा. आणि ज्याप्रमाणे स्वर्ग पिता आहे त्याप्रमाणे पुत्र पण असेल. नंबर 1, पहिली गोष्ट. हमारा स्वर्गीय पिता पवित्र है. आणि आपला स्वर्गीय पिता पवित्र आहे. लेवी उसका 11 अध्याय का 44 वचन. लेवी त्याचा 11 अध्याय त्याचं 44 वचन. प्रभु कहता है, प्रभू असं म्हणतो मैं पवित्र हूँ. मी पवित्र आहे. मैं पवित्र है. मी पवित्र आहे. प्रियो, हमारे स्वर्गीय पिता पवित्र है. कारण आपला स्वर्गीय पिता पवित्र आहे. इसलिए म्हणून हम लोग जो प्रभु में आया, हमारा भी कैसा कर्तव्य है, आणि आपण ज्या प्रभू मध्ये आलो ते आपलं काय कर्तव्य आहे? वही लेवी 11 का 45 का बी पाठ. आणि लेवी त्याचा 11 अध्याय 45 वचनाचा शेवटला भाग. तुम पवित्र बना रहना. आणि तुम्हीही पवित्र बना. क्या बोलता? आणि तुम्हीही पवित्र राहा. इसलिए पवित्र बनो. हाँ, तुम पवित्र बनो. आणि तुम्हीही पवित्र बना. प्रियो, ये बहुत गहरी बात है. आणि प्रेरणो ही खूप गहन गोष्ट आहे. वही बात नए नियम में पत्रोस भी कहता है. पहला पत्रोस 1 अध्याय उसका 15-16 वचन. पहिले पेत्र त्याचा पहिला अध्याय त्याचा 15 आणि 16 वचनामध्ये पेत्र सुद्धा असं म्हणतो. हाँ, पर जैसा तुम्हारा बुलाने वाला पवित्र है हाँ. वैसे तुम अपने सारे चाल चलन में पवित्र बनो. हाँ, देखिए, हमारा पिता पवित्र है, इसलिए
बच्चों तुम लोग भी पवित्र सारे चाल चल में पवित्र बनना। आणि ज्याप्रमाणे आपला स्वर्गीय पिता पवित्र आहे त्याप्रमाणे मुलांनो तुम्हीही आपल्या स्वतःला पवित्र ठेवा नकली काम नहीं करना चाहिए, आणि खोटं काम करू नका. है ना। मतलब क्या है कि लोग सिर्फ दिखावा के लिए कुछ करता है, आणि लोक दाखवण्याकरता काही करतात, ऐसा नहीं करना। असं नका करू. लोगों में हर एक बातों में एक सच्चा माइंड होना चाहिए। आणि प्रभूच्या लोकांमध्ये एक सत्सद विवेक बुद्धी राहिला पाहिजे. Praise the Lord। ऐसा नहीं है कि हम किसी को देख करके मुंह करने वाला बात, इसको मानो उसके साथ आपके अंदर कड़वाहट है। आणि कोणाला पाहून ज्या वेळेला आपण तोंड फिरून घेतो याचा अर्थ तुमच्या मनामध्ये त्याच्या संबंधाने कटुपणा आहे. ऐसा कपड़ा तो मत रहना। अशी कपटपणा ठेवू नका. प्रभु हमारा दिल को परखता है, आणि प्रभू आपल्या हृदयाला पारखतो हमारे हर एक कामों को तोड़ता है। आणि प्रभू आपलं प्रत्येक काम मोजतो. अभी हम लोग एकदम अंत समय में हैं, आणि आपण एकदम शेवटच्या काळामध्ये आहोत तभी भी एक छूट है। आणि तरी सुद्धा एक मोकळीक आहे. आपको मालूम है प्रकाश के वाक्य 22 का 11 क्या बोलता? आणि प्रकटीकरण 22:11 वचन काय सांगतं? जो अन्याय करता है वो अन्याय ही करता रहे। हाँ देखा, अगर आप प्रभु में करता है परंतु आप अन्याय ही कर रहा है, माना जो न्याय नहीं है वो सब करता है, तो आप करते रहो बोलते। आणि मग प्रभूमध्ये आल्यानंतरही तुम्ही जर अन्याय करताय म्हणजे जे न्यायी नाहीये असं तुम्ही जर करत आहे तर तुम्ही ते करत राहा. और जो मलिन है वह मलिन बना रहे, हाँ। और जो धर्मी है वह धर्मी बना रहे, और जो पवित्र है वह पवित्र बना रहे। हाँ, पवित्र लोग को छोड़ करके कहीं और नहीं जाए। आणि पवित्र लोक ते सोडून कुठे जाणार नाही. जो हमारे स्वर्गीय पिता पवित्र है आणि प्रियांनो आपला स्वर्गीय पिता पवित्र आहे और आखिरी तक हम उस पवित्रता में बना रहे। आणि शेवटपर्यंत त्या पवित्रीकरणामध्ये आपण स्थिर राहा. दूसरी बात, दुसरी गोष्ट, हमारे स्वर्गीय पिता विश्वास योग्य है। आणि आपला स्वर्गीय पिता विश्वास योग्य आहे. देखो बहुत बड़ी बात है ना, आणि बघा खूप मोठी गोष्ट आहे. वो विश्वास योग्य है। आणि तो विश्वास योग्य आहे. है ना। पहला थिस्सलुनीकियों 5 अध्याय का 24 वचन। पहिलं थिस्सलुनीकराचं पत्र 5:24 वचन. तुम्हारा बुलाने वाला विश्वास योग्य है। हाँ, तुम्हारा बुलाने वाला विश्वास योग्य है। आणि तुम्हाला बोलवणारा विश्वास योग्य आहे. पहला कोरिन्थी उसका पहला अध्याय का 9 वचन। पहिले करंदीकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याचं 9 वचन. बहुत वचन है, मैं 1-2 वचन को पढ़ करके आगे बढ़ेगा। हाँ परमेश्वर सच्चा है। हाँ, मतलब परमेश्वर सच्चा है बोले कि मतलब परमेश्वर विश्वास योग्य है। आणि परमेश्वर विश्वास योग्य आहे. देखिए परमेश्वर विश्वास योग्य है, परमेश्वर विश्वास योग्य आहे. इसलिए हमें क्या रहना चाहिए? आणि म्हणून आपण काय राहायला पाहिजे? हम परमेश्वर का संतान है तो हमें भी विश्वास योग्य रहना चाहिए। आणि आपण परमेश्वराचे पुत्र आहे तर आपणही विश्वास योग्य राहायला पाहिजे. लोगों को इतना झूठ बोलने में मेरे प्रभु के लोग होता है, मेरे को ना मेरा सिर ये हो जाता है कि क्योंकि बोलना सुनने की तो मेरी बारे में पूरा झूठ बात है। इसलिए प्रियो विश्वास युक्त बने रहो, विश्वास युक्त बने रहो। थोड़ी सी छोटा सा जीवन है, हर बात में विश्वास युक्त बने रहो। आज बहुत लोगों को प्रभु सेवा मंद क्यों नहीं लिखा था मालूम है? विश्वास योग्य है ना। पहला तिमोथी पहला अध्याय के 12 वचन में पौलुस गवाही देता है। पहिलं तिमोथेला पत्र त्याचा पहिला अध्याय त्याच्या 12 वचनामध्ये प्रेषित पौल तिमोथेला अशा प्रकारे साक्ष देतोय कि मुझे विश्वास योग्य जानकर प्रभु ने मुझे सेवा के लिए नियुक्त किया। आणि मला विश्वास योग्य जाणून प्रभूने मला त्याच्या सेवेकरता निवडले. और तिमोथियुस को एक जिम्मेदारी जब देता है, आणि तिमोथेला ज्या वेळेला एक जबाबदारी देतो, दूसरा तिमोथी दूसरा अध्याय का दूसरा वचन, दुसरं तिमोथेला पत्र त्याचा दुसरा अध्याय त्याचं दुसरं वचन. हाँ, जो बातें तूने बहुत से गवाहों के सामने मुझसे सुनी है, हाँ। उन्हें विश्वासी मनुष्यों को सौंप दे। हाँ, विश्वास योग्य लोगों को सिर्फ सौंपना। आणि जे विश्वास योग्य आहेत त्यांनाच तू त्यांना ते स्वाधीन कर. Praise the Lord। Praise the Lord। प्रियो, ये प्रभु का वचन या प्रभु का कार्य सिर्फ विश्वास योग्य लोगों से करवाना। आणि हे प्रभूचं वचनाचं कार्य जे आहे ते फक्त विश्वास योग्य लोकांच्या द्वारे करून घे. ऐसे नहीं है तो असं नाही तर. प्रभु के दिल को बहुत दुख हो जाए। आणि प्रभूच्या हृदयाला खूप दुःख होईल. प्रियो, हम क्या चाहते हैं? कारण आपली काय इच्छा आहे? मत्ती 25:21 आपको याद है? मत्ते त्याचा 25:21 वचन तुम्हाला ठाऊक आहे. हे भले और विश्वास योग्य दास, आणि हे भले आणि उत्तम दासा, हे तुम थोड़ी में विश्वास योग्य रहा, आणि तू थोडक्यामध्ये विश्वास योग्य राहिला, मैं तुम्हें बहुतों का अधिकारी बना। आणि मी पुष्कळांवर तुला अधिकारी अपने बनवेन. स्वामी के आनंद में प्रवेश करो। आपल्या धनाच्या आनंदामध्ये प्रवेश कर. क्या बात है। आणि काय गोष्ट आहे. आनंददा हम स्वर्गीय पिता के साथ का खुशी में हमेशा बना रहना चाहिए। आणि सर्वकालिक जीवनामध्ये आपण स्वर्गीय पित्यासोबत नेहमी आनंदी राहायला इसके पाहिजे. लिए क्या करना? त्याच्याकरता काय ये करायचं? छोटा सा जीवन में और बात में विश्वास इसके रहना। आणि या छोट्या
छोट्याशा आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपण विश्वासयोग्य राहायचं बहुत डिटेल से बोलने के लिए टाइम नहीं, आणि खूप विस्तार रीतीने बोलण्याकरता वेळ नाही. अभी सिर्फ 5 मिनट रह गए। आता फक्त 5 मिनिटं राहिली. और तीसरी बात है, तिसरी गोष्ट, हमारा प्रभु प्रेम आपला प्रभु प्रेम आहे. है ना। पहले योहन्ना 4:8 में लिखा है पहिलं योहान 4:8 लिहिलंय, है ना, परमेश्वर प्रेम है। परमेश्वर प्रेम आहे. तो हमें क्या करना, मित्रांनो, आपण काय करायचं, हमें भी प्रेम करना। आपणही प्रेम करायचं. यीशु मसीह ने हमें एक ही नया आज्ञा दिया। आणि येशू ख्रिस्ताने आपल्याला एकच नवीन आज्ञा दिली. पहले योहन्ना 5:12, पहिलं योहान 5:12 उसका 13:34, त्याचं 13 योहान त्याचा 13 त्याचं 34 दोनों जगह पर प्रभु कहता है, आणि दोन्ही वचनामध्ये प्रभू असं म्हणतो, मैं तुम्हें एक नया आज्ञा देता आणि मी तुम्हाला एक नवीन आज्ञा हूं। देतो. क्या है वो आज्ञा? आणि ती आज्ञा काय आहे? जैसा मैंने तुमसे प्रेम किया वैसे तुम भी एक दूसरे से प्रेम आणि करो। जसं मी तुमच्यावर प्रेम केलं तसं तुम्ही एकमेकांवर प्रेम करा. तो ये प्रेम करने का समय में एक बात जानना, आणि हे प्रेम करत असताना एक गोष्टी तुम्ही जाणा, आपको मालूम है मसीहत में रोज बढ़ाने वाला 7 बात मानव दूसरा पत्रोस 12 अध्याय में दिया है। आणि ख्रिस्तत्वामध्ये दररोज वाढणाऱ्या ज्या 7 गोष्टी आहेत दुसरे पेत्र पहिला अध्यायामध्ये दिले आहे. उसपे मानव 4 से 7 तक वचन में दिया है। आणि 4 ते 7 वचनामध्ये दिलेलं आहे. उसका 7वां वचन में लिखा है, आणि त्याच्या 7व्या वचनामध्ये लिहिलेलं और आहे, भक्ति पर भाईचारे की प्रीति हाँ। और भाईचारे की प्रीति पर प्रेम बढ़ाते जाओ। प्रेम बढ़ाते जाओ। आणि प्रेम वाढवत जा, प्रेम घटना नहीं, आणि प्रेम कमी नका होऊ. क्योंकि आपको मालूम है मत्ती 24:12 में लिखा है, बुराई बढ़ने के कारण प्रेम ठंडा हो जाए। मत्ते 24:12 वचनामध्ये लिहिलेलं आहे की दुष्टपणा वाढल्या कारणाने प्रीती थंडावेल. यूं प्रेम कभी ठंडा नहीं होना। प्रेम कधी थंड होऊ देऊ वचन नका. कहता है पवित्र लोगों के लिए, हमारा नया जन्म पाए हुए लोगों के लिए प्रेम बढ़ते जाए। आणि पवित्र वचन लोकांकरता वचन असं म्हणतं की प्रेम वाढत जाऊ द्या. ये प्रेम का एक महत्व मैं आखिरी में आपको बताऊंगा 2 शब्द, आणि प्रेमाचे महत्व शेवटले 2 शब्द मी सांगेल. लेकिन अभी 4वां बात बोलता हूँ। आणि चौथी गोष्ट सांगतो, आखिरी में वो प्रेम के बारे में थोड़ा सा बताएंगे। आणि प्रेमा संबंधाने मी शेवटी सांगेल. हमारा स्वर्गीय पिता ज्योति है। आणि आपला स्वर्गीय पिता प्रकाश आहे. तो मानव पहला योहन्ना 12 अध्याय का 5 वचन। पहिलं योहान त्याचा पहिला अध्याय त्याचं 5 वचन. परमेश्वर ज्योति है। बस परमेश्वर ज्योति है, आणि परमेश्वर प्रकाश आहे, तो हम भी ज्योति बनकर रहना। आणि आपणही प्रकाश होऊन राहायचंय. ठीक है, जैसा हमारा पिता है वैसा हमें बना लेना है। आणि जसा आपला पिता आहे तसं आपण राहायचंय. जैसे हमने देखा हमारा पिता पवित्र है, हमें भी पवित्र रहना। आणि आपला पिता पवित्र आहे, आपणही पवित्र राहायचंय. हमारा पिता विश्वासी होगी, हमें भी विश्वासी होगी रहना। आणि आपला पिता विश्वासयोग्य, आपणही विश्वासयोग्य हमारा राहायचंय. पिता प्रेम है, हमें भी प्रेम करना। आणि आपला पिता प्रेम आहे, आपणही प्रेम करायचंय. और 4वां बात, हमारा पिता ज्योति है, हमें भी ज्योति में रहना। ये प्रभु का आज्ञा है। आणि आपला चौथी गोष्ट म्हणजे आपला पिता प्रकाश आहे, आपणही प्रकाशामध्ये राहायचंय. ज्योति में रहने का, ज्योति बनकर रहने का अर्थ क्या है कि कोई भी छिपाता नहीं है। आणि आपण प्रकाश होऊन राहायचं याचा अर्थ काय की कुठल्या गोष्टी लपून राहणार जो नाही. छिपाने वाला ज्योति में नहीं, अंधकार में हो। आणि जो लपून ठेवतो तो प्रकाशामध्ये नाही तर अंधारात आहे. बहुत लोग हमारा ज्योति में करके ऐसा दिखावा करना चाहते हैं, लेकिन अभी भी अंधकार में चल रहे हैं। आणि पुष्कळ लोक मी प्रकाशामध्ये असं दाखवण्याचा प्रयत्न करतात पण ते अजूनही अंधकारात आहे. 12 योहन्ना 12 अध्याय 7 वचन का शुरुआत। पहिलं योहान त्याचा पहिला अध्याय 7 वचनाचा सुरुवातीचा पर भाग. यदि जैसा वह ज्योति में है, हाँ। वैसे हम भी ज्योति में चले, हम भी ज्योति में चले। तो एक दूसरे से सहभागिता रखें। देखा, सौभाग्यता जहां पर टूट जाता उसका 2 का 9 में लिखा है। आणि ज्या ठिकाणी सहभागिता तुटून जाते पहिलं योहान 2 अध्याय 9 वचनामध्ये जो लिहिलंय. कोई यह कहता है हाँ। कि मैं ज्योति में हूँ हाँ। और अपने भाई से बैर रखता है, हाँ। वह अब तक अंधकार में ही है। देखा, बहुत लोग अंधकार में रह करके बोलता है मैं ज्योति में चलता हूँ। आणि पुष्कळ लोक अंधकारामध्ये राहून असं म्हणतात की मी प्रकाशामध्ये आहे, धोखा है। फसगत आहे. और ज्योति में चलने वालों की चिन्ह क्या मालूम है? आणि जे प्रकाशामध्ये चालतात त्यांचं चिन्ह काय आहे? है ना, फिलिपियों 2:15 में लिखा है। फिलिप कराचं पत्र 2 अध्याय 15 वचनामध्ये. वो सुसमाचार का गवाही दे, आणि ते सुवार्तेची साक्ष देते. सुसमाचार का गवाही देगा। आणि सुवार्तेची साक्ष देते. आज हम वो काम करता है। आज आपण ते काम करतो का? ओके, 5वीं बात, 5वी गोष्ट, हमारा स्वर्गीय पिता बहुत धीरजवंत है। आणि आपला स्वर्गीय पिता जो आहे तो खूप सहनशील आहे. 103 का 8। स्तोत्र 103 त्याचं 8 वचन. तो हमें भी क्या करना, आपण काय करायचंय? हमें धीरजवंत बनना है। आणि आपण सहनशील व्हायचं. पहला थिस्सलुनीकियों 5 अध्याय का 14 वचन। पहिलं थिस्सलुनीकराचं पत्र 5 अध्याय 14 वचन. प्रियो, अगर
हमारा स्वर्गीय पिता धीरे जीवन दे तो हमें भी धीरे जीवन बनना है। आणि आपला स्वर्गीय पिता जर सहनशील आहे तर आपणही सहनशील व्हायचं आहे. और आपको मालूम है नया जन्म पाया हुआ लोगों में पवित्र आत्मा है। आणि नवा जन्म प्राप्त झालेल्या लोकांमध्ये पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्मा के द्वारा प्रभु का प्रेम हमारे अंदर डाला है पवित्र आत्म्याच्या द्वारे देवाचं प्रीती आपल्यामध्ये टाकलेली और ये आहे. प्रेम का गुण मानव पहला कुरिन्दी 13 अध्याय का 4 से 7 तक वचन में 15 बात लिखा, उसमें पहला बात उसका 4 वचन में पढ़ना। आणि प्रेमाचे गुण वैशिष्ट्य जे आहे पहिले करंथीकराचं पत्र त्याचा 13 अध्याय 4 ते 7 वचनामध्ये 15 गोष्टी लिहिलेल्या आहे. त्याच्यापैकी पहिला गुण जे आहे त्याच्या 4 वचनामध्ये वाचा. प्रेम धीरजवंत बस 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 प्रेम धीरे जीवन दे। आणि प्रेम सहनशील आहे. हालेलुया। Praise the Lord. ओ आपको समझ में आ रहा है? तुमच्या लक्षात येत आहे और मेरे साथ दौड़ रहा है ना? आणि तुम्ही माझ्या सोबत चालत आहे ना. हम लोग बहुत तेजी से दौड़ते हैं। आणि आम्ही खूप जोरात पळतो. अभी मैं इस प्रेम का महात्म्य या उसका महत्व समझा करके बुद्ध करेंगे आणि प्रेमाचं महत्व सांगून या ठिकाणी मी थांबेल. है ना। ये प्रेम का खूबी क्या मालूम है? आणि या प्रेमाचं वैशिष्ट्य काय आहे माहिती आहे का? ये प्रेम कभी भूलता नहीं। आणि प्रेम कधी विसरत नाही. आप कभी नहीं सोचना कि प्रभु मुझे भूल गया था। आणि तुम्ही कधी विचार करू नका की प्रभू मला विसरला. है ना। ऐसे या 49 का 15 में प्रभु ने कहा आणि यशा त्याचा 49 त्या 15 वचनामध्ये प्रभूने म्हटलं माँ तुझे भूल सकता है आई तुला विसरू शकते. परंतु प्रभु बोलता है आणि प्रभू असं म्हणतो मैं तुझे कभी नहीं भूलेगा। आणि मी तुला कधी विसरणार नाही. मैं तुझे कभी नहीं भूलेगा। आणि मी तुला कधी विसरणार नाही. और ये प्रेम का दूसरा खूबी आणि प्रेमाचं दुसरं वैशिष्ट्य ये महान प्रेम है। आणि हे महान असं प्रेम आहे. कैसा प्रेम है? आणि कसं प्रेम आहे? एफेसियों दूसरे अध्याय के 4 वचन। इफिसकाराचं पत्र 2 अध्याय 4 वचन. आप पढ़िए उसको जल्दी। एफेसियों 2 का 4। बड़ा प्रेम। हाँ क्या लिखा? परंतु परमेश्वर ने जो दया का धनी है हाँ अपने उस बड़े प्रेम की- बड़े प्रेम बड़े वो शब्द मिलेंगे था मैं महान बोला इसलिए बड़े प्रेम है। आणि तो मोठा प्रेम आहे. वो बड़ा प्रेम है। आणि ते मोठं प्रेम आहे. और ये प्रेम का तीसरा खूबी आणि या प्रेमाचं तिसरं वैशिष्ट्य पहला यूहन्ना 3 का 1। पहिलं योहान 3 अध्याय पहिलं वचन. हाँ देखो पिता ने हमसे कैसा प्रेम किया है पर कैसा प्रेम बोलेगा तो अवर्णनीय प्रेम। आणि अवर्णनीय प्रेम. अवर्णनीय प्रेम आणि अवर्णनीय प्रेम. और 4वां बात ये प्रेम का खूबी आणि चौथं या प्रेमाचं वैशिष्ट्य यिर्मयाह 31 उसका तीसरा वचन। आणि इर्मया त्याचं 31 अध्याय त्याचं तिसरं वचन. हाँ यहोवा ने मुझे दूर से दर्शन देकर कहा हाँ। कहा है हाँ। मैं तुझे सदा से प्रेम रखता है मन सदा का प्रेम आणि निरंतरचं प्रेम कभी भी टूट नहीं सकता। आणि कधीही तुटू शकत नाही. और एक खूबी बोलकर बंद करेगा अजून एक वैशिष्ट्य सांगून मी थांबेल. है ना। सॉन्ग ऑफ सॉन्ग श्रेष्ठ गीत उसका 8 अध्याय का 6-7 वचन। आणि श्रेष्ठ गीत 8 अध्याय 6-7 वचन. बहुत अद्भुत बात है। आणि खूप अद्भुत गोष्ट आहे. मतलब इतनो भी प्रतिकूल आएगा तो भी ना बुझने वाला प्रेम। आणि कितीही प्रतिकूल आलं तरीही न भिजणार. आप जरा उसको पढ़िएगा। मुझे नगीने के समान अपने हृदय पर लगा रख हाँ और ताबीज के समान अपनी बाहों पर रख हाँ। क्योंकि प्रेम मृत्यु के तुल्य सामर्थ्य है हाँ। और ईर्ष्या कब्र के समान निर्दयी है हाँ। उसकी ज्वाला अग्नि को दमक है हाँ। परम परमेश्वर की ज्वाला है पानी की बाढ़ से भी प्रेम नहीं बुझ सकता मतलब पानी की बाढ़ से बोलेगा मतलब कितना भी बड़ा प्रतिकूल से भी ये प्रेम नहीं बुझ सकता। आणि कितीही मोठं प्रतिकूल आलं तरी सुद्धा हे प्रेम भिजणार नाही. Praise the Praise the Lord। Lord। बहुत बड़ी बात है। मोठी गोष्ट आहे. मैं आपको बताना चाहता हूँ तुम्हाला मी सांगू इच्छितो. प्रेरित पौलुस के जैसा मानव खाने के लिए हरेक पवित्र लोग को आना चाहिए। आणि ज्याप्रमाणे प्रेषित पौल म्हणतो त्या प्रकारे प्रत्येकाला बोलायला आलं पाहिजे. क्या बोला आपको मालूम? आणि प्रेषित पौलाने काय म्हटलं? रोमियो 8 अध्याय का 35 से 39। आणि रोम त्याचा 8 अध्याय 35 ते 39 वचन. मसीह की प्रेम से हमें कौन अलग कर आणि ख्रिस्ताच्या प्रीतीपासून मला कोण दूर नेईल? सकता? उत्तर उत्तर कोई नहीं कर सकता, कोणी नाही करू शकत. कभी नहीं कर सकता, कधी नाही करू शकत. कहीं नहीं कर सकता। आणि कुठे नाही करू शकत. कितना धन्यवाद। किती धन्य गोष्ट आहे. मैं प्रभु को बहुत धन्यवाद देता हूँ। आणि प्रभूला खूप धन्यवाद आहे. आज का ये छोटा सा हल्का सा संदेश आप तक पहुंचाने में पूरी कृपा दी। आणि आजचा हा छोटासा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता प्रभूने सहाय्य केलंय. आपको मालूम हो गया तुम्हाला समजला. पुत्र तो कैसे प्राप्त करेगा? आणि पुत्रत्व तुम्ही कशा प्रकारे प्राप्त कराल? पुत्रत्व पाया हुआ लोग पिता को कैसे पुकार महान परमेश्वर को कैसे पुकारता आणि है? पुत्रत्व प्राप्त झालेले लोक महान परमेश्वराला कशा प्रकारे आवाज देतात? और मानव पवित्र जो पिता का बच्चों का स्वभाव क्या है? आणि जे पुत्र आहे त्यांचा स्वभाव कशा प्रकारे है और पिता और पुत्रों का मानव जो स्वभाव का जो मिलन या उसका तुलना कैसा है?
आणि पित्याचा स्वभाव आणि त्याचे पुत्र यांचा स्वभाव यामध्ये असणारं संतुलन किंवा समतोल कसा आहे ये नया जन्म पाया हुआ लोगों का अनुभव है। आणि नवा जन्म प्राप्त झालेल्या लोकांचा हा अनुभव आहे ये सारे अनुभव हमारे जीवन में है। आणि हा सर्व अनुभव आपल्या जीवनामध्ये आहे या ये सर्व बाइबल में है और हमारा डायरी में है, हमारे जीवन में नहीं है तो बहुत बड़ा धोखा है। आणि हे बायबलमध्ये डायरीमध्ये आहे ना आपल्या जीवनामध्ये नाही तर मोठी फसगत आहे प्रेस रहो, Praise the Lord. ये वचन ले जा करके रेबन देना। आणि हे वचन घेऊन घरी गेल्यानंतर रवंत करा करता है क्या? करता का बहुत फायदा हो जाएगा आणि खूप फायदा होईल और अपना बहुत से शक दूर हो जाएगा। आणि पुष्कळ शंका दूर होतील तो आप सबको इन वचनों के द्वारा बहुत आशीष दे, आणि प्रभू तुमच्या सर्वांना या वचनाच्या द्वारे खूप आशीर्वाद देव प्रभु को महिमा मिले। प्रभूचा गौरव हो आमीन। आमेन